ओके सर. करू सुरुवात? हां, चालेल. अ, परत सुरुवातीपासून ऐकाल. तर मूर्तिकलेचा अभ्यास करताना त्याच्या उगमाची पाळंमुळं खणली तर आपल्याला प्रागैतिहासिक काळापर्यंत पोहोचता येतं. त्याची उदाहरणं मी तुम्हाला दिली होती, की होमो सेपियन्सच्या आगमनाबरोबर जी समूहाची संकल्पना मूळ धरायला लागली आणि भीमबेटकामध्ये जे आपल्याला घुमर किंवा समूह नृत्याचं चित्रण मिळालं किंवा त्यावरून आपण असा अंदाज काढू शकलो, की सामाजिक संरचनेची सुरुवात या काळात आपल्याला झालेली दिसून येते. आणि पहिली मूर्तिकलेची साक्ष आपल्याला याच काळातून मिळाली, जी लोधानाला या गावी, जी की अलाहाबादमध्ये असलेलं पुरास्थळ आहे हे लोधानाला. तर ही मूर्ती मातृदेवतेची मूर्ती आहे, यावर इतिहासांचं एक मत आहे. तर ही ती मूर्ती, जी पहिली बोन बिल्ड फिगर आहे, ही मदर गॉडेस म्हणून कन्सिडर केल्या जाते. म्हणजे इतिहासकारांचं एकमत आहे यावरती. आणि बाकी ही जी भीमबेटकामधली रॉक पेंटिंग्स ही बघू शकता तुम्ही. ओके. तर आता आपण येऊ सरळ आपल्या सिंधू संस्कृतीकडे. त्या सिंधू संस्कृतीमध्ये जी मूर्तिकला येते, ती 3 प्रकारची मूर्तिकला. पहिली आहे प्रस्तर, दगडी मूर्तिकला. दुसरी आहे धातू, कांस्य प्रतिमा, कांस्य मूर्ती ज्यातून बनवली गेली ती. आणि तिसरी आहे मृण मूर्ती, मातीपासून ज्या मूर्ती घडवल्या गेल्या ती. तर या सिंधू संस्कृतीमध्ये आजपर्यंत आपल्याला जेवढ्या मूर्तिशिल्प आपल्याला जेवढे प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 70% मूर्त्या या प्राण्यांच्या होत्या आणि 30% मानवी मूर्ती. तर मूर्तींचं प्रमाण जास्त. यावरून असा अंदाज बांधला गेला, की सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती. अगदी हेच कारण आहे म्हणून असं मानलं गेलं असं नव्हे. पण हे जे महत्वाची कारणं होती ना, त्यापैकी हे एक महत्वाचं कारण, की ज्या मानवी मूर्त्या मिळाल्या त्यापैकी स्त्री मूर्तींचं प्रमाण हे जास्त होतं. तर ही प्रस्तर मूर्तिकला. तर या कलेमध्ये मूर्ती बनवताना तक्षण विधीचा वापर होतो. तक्षण विधी म्हणजे दगडाला कापून, तोडून, तासून, घासून त्याला आकार देणे. तर मोहनजोदडो येथे प्राप्त झालेली योगीची मूर्ती. हां, ती इथं तुम्ही बघू शकता. तर मोहनजोदडोमध्येच आपल्याला अजून एक मूर्ती सँडस्टोन मधली मूर्ती प्राप्त झाली. हा टॉर्सो इथं डोकं आणि बाहू या मूर्तीचं तुटलेलं आहे. आणि उदर बाहेर आलेलं आहे. तर नग्नावस्थेतली मूर्ती आहे, पुरुष मूर्ती आहे ही. तर या मूर्तीविषयी थोडासा वाद असा आहे, की जैन संप्रदायामध्ये ही मूर्ती जैन धर्माचे प्रथम प्रवर्तक ऋषभदेव जे होते, आदिनाथ यांची आहे अशी मान्यता आहे. तर आपण आता दुसऱ्या प्रकाराकडे वळू, जी धातू धातूपासून तयार झालेल्या मूर्ती. तर ही मधुशिष्ट विधीने तयार केलेल्या मधुशिष्ट म्हणजे साच्यामधून मूर्तीला आकार देणे. तर सिंधू संस्कृती एवढी प्रगत संस्कृती होती, की त्या काळात अ, साचा वापरून धातूची मूर्ती तयार केली जात असे. तर खरं तर सिंधू संस्कृतीतल्या लोकांना बरेचसे धातू माहिती होते. सोनं, चांदी, तांबं, कांस्य. पण त्यांना हे लोखंड माहिती नव्हतं, लोह माहिती नव्हतं त्यांना. त्यांना बाकीचे मायनर मेटल्स, टीन, आर्सेनिक, लीड, अँटिमनी हे पण माहिती होते. ते अलायन्ससाठी या बाकीच्या धातूंचा उपयोग करायचे. त्याचीही बरीचशी मूर्ती आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी साक्ष म्हणून प्राप्त झाली आहे. आणि गोल्ड आणि सिल्वर याचा तर ऑब्व्हियसली ऑर्नामेंट्स आणि कॉइन्स तयार करण्याकरता जास्तीत जास्त उपयोग झाला. तर अशा विधीने बनवल्या गेलेल्या मूर्तींची साक्ष मोहनजोदडो येथे प्राप्त झाली. तर 3 ते 4 इंची कांस्य नर्तकीची प्रतिमा तुम्हाला समोर दिसतीये स्क्रीनवरती. तर ही आहे नृत्य मुद्रेमध्ये. तिचं केश अलंकरण पहा, अतिशय सुंदर. आभूषणांचा उपयोग, हे तिचं वैशिष्ट्य. उजवा हात कमरेवर आहे, डाव्या हातात पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आहेत. तर ही गुरुचं प्रतीक म्हणून मानल्या जाते. आणि ज्या रंगाच्या तिच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत ना, ती परंपरा आजही राजस्थानामध्ये आहे. ही मूर्ती आहे, ही नग्न अवस्थेतलीच मूर्ती आहे. आणि तिसरा प्रकार मृणमूर्ती. तर मृणमूर्ती म्हणजे ऑब्व्हियसली नावातूनच कळत असेल, की मातीपासून घडवल्या गेलेल्या मूर्ती. टेराकोटा फिगर आहे. तर अशा प्रकारे, अशा पद्धतीने घडविण्याच्या विधीला पिंचिंग मेथड असं म्हणतात. पिंचिंग म्हणजे काय? तर चुटकी म्हणजे आपण आपला अंगठा आणि तर्जनी वापरून ही मूर्ती बनवतो.
तर अशा प्रकारच्या मूर्ती सिंधू संस्कृतीच्या विविध जागांवरती उपलब्ध झाल्या आहेत. खास करून गुजरात आणि कालीबंगन येथे या मूर्ती जास्त प्रकारात मिळाल्या. कालीबंगन म्हणजे राजस्थानमध्ये. इथे या भरपूर प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला प्राप्त झाल्या. तर आता थोडंसं आपण पुढच्या काळाकडे येऊ. तर हा जो वैदिक काळ आहे, तर वैदिक काळामध्ये मूर्तिकलेचा म्हणजे तुलनेने कमी प्रसार झाला. प्रसार झाला म्हणजे मूर्ती होती, मूर्तिकला होती, पण तुलनेने कमी होती. कारण त्यावेळेस महाभूतांच्या मूर्ती हळू त्यांची पूजा करणं वाढणं, मग हळू त्यांना आयडॉल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रोसेस सुरू झाली होती. ठीक आहे. आणि आता आपण बघू मौर्य काळ. तर मौर्य काळामध्ये विकसित झालेल्या कलेचं आपल्याला ना 2 भागामध्ये विभाजन करता येतं. एक कोर्ट आर्ट जी राजाच्या पुढाकाराने केल्या गेली. त्याच्यामध्ये मग राजांनी स्वतःचा महाल बांधला, पिलर्स तयार केले. मौर्य काळ म्हणजे आपण खास करून ना सम्राट अशोकाविषयीच विचार करू. आणि तिसरं स्तूप बांधल्या गेले. आणि बाकी दुसरी कला, एक कोर्ट आर्ट, एक पॉप्युलर आर्ट. पॉप्युलर आर्ट म्हणजे लोककला. तर लोककलेमध्ये केव्हज, पॉटरी, स्कल्पचर्स या गोष्टी तयार केल्या गेल्या. तर केव्हज वगैरे आपण असं ऐकलं बऱ्याच ठिकाणी, की अशोकाने या केव्हज दान केल्या. म्हणजे जैन संप्रदायाला, बौद्ध संप्रदाय असं बऱ्याच ठिकाणी आपण रेफरन्सेस वाचलेले आहेत. तर पण जे बेसिक जे केव्ह खोदण्याचं जे काम झालं ना, ते लोककलेमध्ये गृहीत धरलं जातं मौर्य काळात. तर पॉलिटिकल आणि रिलिजियस रिझन्स म्हटलं, की आपण सरळ जाऊ राजाकडे. कारण कोर्ट आर्टमध्ये ते कन्सिडर केलं जाईल. राजकीय आणि धार्मिक उद्देश असणाऱ्या गोष्टी बनवणं. तर सम्राट अशोकाच्या काळात तर इथं तुम्ही बघू शकता. येस. हा जो अबॅकसचा पार्ट दिसतो ना तुम्हाला हा मधला, हा हा. तर इथे जे 4 प्राणी आहेत, मी त्यांच्या बाबतीत बोलतेय. तुम्ही इथे या मध्ये इथं जो हे दाखवलेला आहे, इथे पण बघू शकता तुम्ही हत्ती दिसतोय, सिंह दिसतोय, इथं घोडा आहे, इथं सोबत बैल पण आहे. तर हे कुठल्या वेगळ्या-वेगळ्या दिशेला आहेत या बाबतीत आपण बघू. तर हत्ती जो आहे तो आहे पूर्व दिशेला आणि बैल आहे तो दक्षिणेस, घोडा आहे तो पश्चिम दिशेला आणि सिंह आहे तो उत्तर दिशेला. तर ह्यांची दिशा ज्या पद्धतीने अबॅकस वरती कोरल्या गेलेल्या ज्या दिशेला, त्याच्या मागेही भरपूर मोठा इतिहास आहे. तर हत्ती पूर्व दिशेला का आहे? तर हत्ती पूर्व दिशेला आहे याचं प्रतीक आहे, की बुद्धाच्या मातेच्या गर्भामधलं गर्भप्रवेशाचं हे प्रतीक मानलं जातं. कारण जेव्हा गर्भप्रवेश केला त्यावेळेस असं मानलं जातं, की ती त्यांची आई, त्यांची माता ज्या दिशेला झोपली होती, ते पूर्व दिशेशी जोडलेला आहे असं काहीतरी. मी बिलकुल असं क्लिअर तुम्हाला बिलकुल याच्याने नाही सांगू शकत, पण हा भाग आहे ना तो त्याच्याशी कुठेतरी जोडलेला आहे. तर दुसरा प्राणी आहे बैल. तो आहे दक्षिणेस. तर या बाबतीत पण वृषभराज असं काहीतरी त्याच्या मागचं कारण आहे. वृषभ रास आहे त्यामुळं बैलाचं अंकन केला गेलेला आहे. बाकी घोडा तो पश्चिमेस. घोडा ऑब्व्हियसली भगवान बुद्धांच्या ग्रहत्यागाचं प्रतीक. महाभिनिष्क्रमण आणि तर सिंह हा दाखवला जातो उत्तरेस, अर्थात ज्ञानप्राप्तीचं प्रतीक. ते या स्तंभाकडे बघितल्यावरती लक्षात येतं, की स्तंभावर सर्वात वरचा भाग म्हणजे तेथे 4 सिंह आहेत. हे तुम्ही बघताय. हे 4 सिंह. हे समोरचं 3 दिसतात आणि ह्याच्या मागे 1. तर हे 4 सिंह आणि खाली इतर प्राण्यांसोबत म्हणजे हां, इथे अबॅकस याच्यावरती पण एक सिंह आहे. तर हे वरचे जे 4 सिंह आहेत ना, ते सम्राट अशोकाची शक्ती म्हणून कन्सिडर केल्या जातील आणि जो खालचा एक सिंह आहे, अबॅकस वरचा, तो मात्र ज्ञानप्राप्तीचं प्रतीक. ठीक आहे. या म्हणजे सिंह आहेत, पण त्यांचा इथे अंकन करण्याच्या मागचा हेतू वेगवेगळा.
वरचे जे 4 सिंह आहेत ते सम्राट अशोकाची शक्ती म्हणून गृहीत धरले जातील आणि हा जो खालचा एक सिंह आहे, सॉरी, खालचा जो एक सिंह आहे तो मात्र ज्ञानप्राप्तीचं प्रतीक. आता खरं तर आपल्या विषयाला ना थोडंसं विषयांतर करून तुम्हाला थोडीशी माहिती देते. तर यामध्ये सारनाथमध्ये सिंह स्तंभावरती 2 प्रकारचे अशोक चक्र आहेत. तर एका चक्रामध्ये 32 आरे आहेत. एक मिनिट, आपली PPT ना फार पुढे गेली. एक मागे. येस. तर सारनाथचा जो सिंहस्तंभ आहे यामध्ये 2 प्रकारचे अशोक चक्र आहेत. एका चक्रामध्ये ना 32 आरे आहेत. ते हे हे महत्वाचं चक्र आहे. हे तुम्ही बघितलं असेल, पण आपल्या भारत सरकारने जे एम्ब्लेम, नॅशनल एम्ब्लेम म्हणून ऍक्सेप्ट केलेलं ना ते हे आहे. पण मूळ जे मी ज्या बाबतीत बोलते त्या चक्रामध्ये 32 आरे आहेत, जे की सिंहाच्या खांद्यावरती पेरलं गेलेलं आहे. तर 24 आरे असणारे चक्र म्हणजे हे उपमुख्य आहे. त्यामुळे ते सिंहाच्या खाली जी गोल वेदी अबॅकस आहे त्यावरती बनलेलं आहे. इथे अबॅकस वरती. त्यांची संख्या 4 आहे. तर भारत सरकारने मुख्य चक्र न निवडता उप अशोक चक्र निवडलं आहे. यामागचं कारण काय आहे ते मला माहिती नाही. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर ते नक्की सांगा. तर आपला मूळ विषय. मौर्य साम्राज्यामध्ये लोककलेलाही खासा वाव मिळाला होता. ते तर आपण बघितलंच. तर लोककलेतून धार्मिक अंगही विकसित होण्यास मदत झाली. यक्ष यक्षिणींच्या मूर्तीचा उल्लेख मौर्य काळातल्या लोककलांमध्ये येतोच. कारण हे श्रेय अर्थातच यक्ष यक्षिणींची मूर्ती ही मौर्य काळात घडवण्याचं श्रेय लोक कलाकारांकडे जातं. तर हे संदर्भ मी ज्यातून घेतलेले आहेत त्यांची संदर्भ यादी मी तुम्हाला शेअर करेनच. तर महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगावीशी वाटतं मला, की संगम साहित्यामध्ये शिल्पादिगारम म्हणून एक ग्रंथ आहे. तर त्यामध्ये यक्ष या नावाचा प्रथम उल्लेख मिळतो आपल्याला. तर यक्षाची मूर्ती, यक्षिणीची मूर्ती, तर ही आहे मौर्य काळातला यक्षाची मूर्ती. कमरेखालचं वस्त्र किंवा त्याच्यावरच्या घड्या किंवा बाकीच्या इतके बारकावे इतके सुंदर पद्धतीने याच्यामध्ये दाखवलेले आहेत. उंचीनी म्हणजे थोडीशी ठेंगणी, जाडसर, कमी सौंदर्य असणारी यक्षाची मूर्ती ही नेहमी अशा पद्धतीने दाखवल्या जाते. मौर्य काळामध्ये जेवढ्या मूर्त्या मिळाल्या आपल्याला ते अशा पद्धतीच्या दिसल्या. ही आहे यक्षिणी मौर्य काळातली. ही सँडस्टोननी बनवण्यात आलेली आहे. ही पटना, दिदारगंज येथून प्राप्त झाली. बघू शकता. खास म्हणजे कसं ना, यक्षिणीच्या मूर्तीमध्ये तुम्ही बघू शकता की मानेची उंची कमी आहे. मान लहान असते. बाकी अतिशय सुंदर साड्यांवरचं तुम्ही बघू शकता की सुरकुत्या देखील अगदी बारकाईने दाखवलेल्या आहेत. पातळ वस्त्र आहे नेसलेलं, पण अतिशय सुंदर मूर्ती. तर या मूर्ती निर्माण शैलीचा आपण आता अभ्यास करू. पण उत्तर भारतात स्वतःचा कायमचा ठसा उमटविणाऱ्या गांधार, मथुरा शैलींना राजाश्रय देणाऱ्या कुशाण साम्राज्याविषयी आपल्याला थोडंसं जाणून घ्यावं लागेल. तसंच थोडंसं ना महायान संप्रदायाविषयी पण जाणून घ्यावं लागेल. आणि तसंच इंडो ग्रीक, शक, पार्थियन्स आणि नंतर मुख्यत्वे करून कुशाण राजे या सर्व परकीय लोकांचा गांधार कला विकसित करण्यामागे हातभार लागलेला आहे. युनानी, रोमन वैशिष्ट्य तर गांधार कलेत अगदी विकसित स्वरूपात आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात मौर्यांसारखं खूप मोठं साम्राज्य अस्तित्वात नव्हतं. पण या काळापर्यंत भारताचा मध्य आशियासोबत संपर्क वाढला होता. पूर्व भारत, मध्य भारत तसेच दक्षिण भारतात मौर्यानंतर कित्येक स्थानिक राज्य उदयास आली. शुंग, कण्व, सातवाहन इत्यादी. पण पश्चिम भागात, भारताच्या उत्तर पश्चिम भागात मात्र मध्य आशियातून आलेल्या कितीतरी परकीय राज्यकर्ते राज्य करीत राहिले.
त्यातले प्रसिद्ध म्हणजे कुशाण राजवंश. सर्वप्रथम आले ते इंडो ग्रीक. हे ग्रीक लोक जे हिंदू कुश पार करू शकले. या इंडो ग्रीकांनी सिकंदराने जिंकला होता त्यापेक्षा कितीतरी जास्त भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. अगदी अयोध्या, पाटलीपुत्रापर्यंत हे घुसले होते. हे तुम्ही बघू शकता त्यांचं राज्य. म्हणजे इथं दिसेल तुम्हाला की लिटरली हे पाटलीपुत्रापर्यंत घुसलेले आपल्याला दिसू शकतात. हे यांचा राज्याचा विस्तार आहे किती मोठा. तर अगदी पाटलीपुत्रापर्यंत ते घुसले, पण काय झालं की त्यांना एक छत्री राज्य करणं मात्र नाही जमलं. त्यामुळं त्यांना बाकीच्या म्हणजे पुढच्या बाकीचे जे राज्य आले, त्याच्यानंतर आलेल्या राजवटी यांना हँड ओव्हर करावं लागलं असं म्हटलं तरी चालेल. तर प्रसिद्ध ग्रंथ मिलिंद पन्नो या बाबतीत तुम्ही ऐकलंच असेल. तर त्यामधला मिनांडर राजा, राजा मिलिंद तो यातलाच. तो इंडो ग्रीकच होता. तर भारतामध्ये सर्वप्रथम सोन्याचं नाणं चलनात आणणारे हे इंडो ग्रीकच. तर याच राज्यकर्त्यांनी सगळ्यात आधी हेलेनिस्टिक कलेची ओळख भारताच्या पश्चिम सीमावर्ती भागामध्ये करून दिली. ही कला पूर्णतः ग्रीक नव्हती. पण ग्रीक लोकांचा ग्रीक नसलेल्या लोकांशी जेव्हा संपर्क आला, तो आला अगदी सिकंदराच्या मृत्यूनंतर. तर जी काही सांस्कृतिक देवाणघेवाण झाली, त्यातून ही हेलेनिस्टिक कला जन्माला आली. तर गांधार कला या सांस्कृतिक देवाणघेवाणीचं उत्तम उदाहरण आपण समजू शकतो. तर हेलेनिस्टिक म्हणजे काय? तर हेलेनिस्टिक मीन्स हेलेनायझेशन म्हणजे स्प्रेड ऑफ अ ग्रीक कल्चर that began after the conquest of Alexander in 4th century BC. म्हणजे ऑब्व्हियसली सिकंदर येऊन गेल्याच्या नंतर या सगळ्या संस्कृतींचं एक सरमिसळ व्हायला लागली, देवाणघेवाण वाढायला लागली आणि त्यातून बऱ्याच वेगवेगळ्या कल्चरची सुरुवात झालीच. त्यामध्ये मग ही कला ही आपण तिथून तिची डेव्हलपमेंट झाली असं म्हटलं तरी चालतं. तर या इंडो ग्रीकांनंतर आले शक, सिथियन्स. ते या शक लोकांच्या 5 शाखा भारतामध्ये आणि आजच्या अफगाणिस्तानात विखुरलेल्या. एक शाखा तुम्ही बघू शकता इकडे अफगाणिस्तान. तुम्हाला मॅप तर लक्षात येत असणार की अफगाणिस्तान कुठल्या बाजूला आहे. तर अफगाणिस्तानामध्ये त्यांची एक शाखा, बाकीच्या 4 शाखा भारतात. तर दुसरी शाखा होती पंजाब आणि पंजाब ही तक्षशिला कॅपिटल होती. याचा थोडाफार पार्ट त्याचा तिकडे पाकिस्तानमध्येही गेलेला आहे. तिसरा मथुरेमध्ये आणि मथुरेमध्ये त्यांनी अगदी राज्य करत राहिले ते लोक. आणि सगळ्यात जास्त राज्य करता आलं त्यांना पश्चिम भारतामध्ये. पश्चिम भारतामध्ये त्यांची 4थी शाखा आणि बाकी अप्पर डेक्कन मध्य ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तिथे त्यांचं राज्य त्यांनी काबीज केलं होतं. तर हे सुदर्शन लेक बद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर तो लेक दुरुस्त करणारा आणि संस्कृत भाषेत पहिला अभिलेख लिहिणारा रुद्रदामन राजा जो होता ना, तो यातलाच. तो शक राजा होता. तर या शकानंतर आले पार्थियन्स. तर हे पार्थियनांचं राज्य एवढं. तुम्ही बघू शकता आता हळू-हळू ना त्यांचं राज्य काय म्हणतात तसं कमी व्हायला लागलं राज्य. तो पाटलीपुत्रापर्यंत पोहोचले होते इंडो ग्रीक. त्यानंतर त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी राज्य होतं शकांचं. भले शक बाकीच्या ठिकाणी विखुरले गेले, पण मी फक्त उत्तर-पश्चिम भागाच्या बाबतीत बोलतेय. तर हे राज्य आहे पार्थियनांचं. तर याच गोंडोफर्णीचा राजा होता. तो पार्थियन म्हणजे त्याच्या काळामध्येच तुम्हाला माहिती असावा कदाचित हा संदर्भ, की सेंट थॉमस जो आला होता भारतामध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी तो याच्याच काळात आला होता. तर हे शक आणि पार्थियन राजे हे नंतर परकीय राहिलेच नाही. ते भारतीय समाजात पूर्णपणे मिसळून गेले. तर आता आलं आपलं कुशाण साम्राज्य. त्या कुशाण साम्राज्य आता सर्वाधिक मान्यतांच्या अनुसार असं म्हटलं जातं की कुशाण लोक हे चीनच्या पश्चिमेकडील येऊची नावाच्या भटक्या जमातीचा एक भाग होते. म्हणजे चायनीजच म्हणू आपण. तर कुशाणांनी सर्वप्रथम बॅक्ट्रिया जिंकलं. ते भले इकडनं असतील चीनमधून, पण ते बिचारे आधी सरळ गेले डाव्या हाताला. तिकडनं परत यू टर्न घेऊन ते उजवा यू टर्न घेऊन नंतर ते भारताकडे यायला लागले. तर त्यांनी बॅक्ट्रिया जिंकलं सगळ्यात आधी आणि तिथे असणाऱ्या शकांना त्यांनी काढून दिलं आणि हळूहळू ते काबूलकडे सरकायला लागले. हिंदुकुश पार केला आणि हिंदुकुश पार करून त्यांनी ग्रीक आणि पार्थियन्सलाही हरवलं आणि आपला गांधार प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तर दक्षिण सिंधू नदीच्या खोऱ्यापासून ते गंगेच्या खोऱ्याचा मोठा भाग त्यांच्या अधिकाराखाली त्यांनी आणला.
तर तुम्हाला हे तर माहिती असेल, की म्हणजे मॅपवरून हे दाखवणं गरजेचं आहे का? कारण कुठून कुठपर्यंत त्यांनी राज्य कसं काबीज केलं किंवा त्यांचा पसारा इतका मोठा होता त्यांच्या राज्याचा, की ऑक्झस नदी माहितीये तुम्हाला? अ, इथे दाखवता येईल का ऑक्झस? नाही, सॉरी तो पार्ट नाही येणार इथे. पण तरी ऑक्झस नदी म्हणजे आजची अमुदर्या नदी माहिती असेल तुम्हाला. अमुदर्या ऐकलं असणार तुम्ही. अमुदर्या नदी ही नदी सेंट्रल एशियामधली सगळ्यात मोठी नदी आहे, लॉंगेस्ट रिव्हर. तर आजचा ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान किंवा उझबेकिस्तान यांच्यातून वाहत वाहत ती अरल समुद्राला मिळते. तर त्या नदीपासून ते गंगा नदीचं खोरं आणि सेंट्रल एशियामधला खोरासन, खोरासान पासून ते उत्तर प्रदेशातील वाराणसी पर्यंत त्यांचं राज्य होतं. आता खोरासान माहितीये का तुम्हाला? खोरासान म्हणजे त्याला हेलेनिस्टिक पिरियडमध्ये ट्रायझियन म्हणायचे. बऱ्याच ठिकाणी इतिहासात आपल्याला उल्लेख मिळतो याचा. तर नॉर्थ ईस्ट आजचा जो इराणचा नॉर्थ ईस्ट पार्ट आहे ना, तो म्हणजे तेव्हाचा खोरासान. आणि खोरासानचा अर्थ असा होतो पर्शियनमध्ये, की जिथून सूर्य उगवतो किंवा जिथून सूर्य येतो असा. म्हणजे लिटरली एक 1750 पर्यंत अफगाणिस्तान हा इराणचाच पार्ट होता. आणि आजही खोरासानचा सगळ्यात महत्वाचा भाग जो होता ना एन्शियंट त्याच्यामध्ये पिरियडमध्ये, बाल्क आणि हेरात, तो भाग आता म्हणजे ज्या ऍक्च्युली बाल्क आणि हेरात तर खोरासानची कॅपिटल असायची, तर ती आजही अफगाणिस्तानमध्ये आहे. यांचा आपसात संबंध फार मोठा. तर आजच्या मध्य आशियाचा बराचसा भाग पूर्वाश्रमीच्या USSR आणि आजचा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स यांच्या अधीन येतो. तर या कुशाणांचे 2 राज्यघराणे आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलं म्हणजे कॅडफिसस राजा, ज्याने 28 वर्ष राज्य केलं. कॅडफिसस पहिला आणि दुसरा असे 2 राजे. तर याच घराण्यातला प्रसिद्ध राजा म्हणजे कनिष्क. तर कुशाणकालीन नाणी, शिलालेख, शिल्प मथुरेमध्ये आपल्याला प्राप्त होतात. यावरून इतिहासकारांनी असा अंदाज व्यक्त केला, की मथुरा कुशाणांची ही दुसरी राजधानी होती. पहिली राजधानी होती पुरुषपुरा अर्थात पेशावर. तर येथेच कनिष्काने एक मोठा स्तूप, एक मोनास्ट्री बांधली आहे. तर कनिष्क 2 गोष्टींसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. एक तर सगळ्यात पहिली म्हणजे कनिष्काने शक युगाची सुरुवात केली इसवी सन 78 मध्ये. तर हा शक संवत भारत सरकारने स्वीकारला आहे. आणि कनिष्काने बौद्ध धर्माला मनापासून संरक्षण दिलं. काश्मीर येथे बौद्ध संगीते आयोजित केली. तर या बौद्ध संगीतीमध्ये महायान बुद्धिझमचा मुख्य तत्व प्रणालीचा आराखडा ठळकपणे ठरविला गेला. कनिष्काने संस्कृत, बौद्ध साहित्य आणि कलेलाही उत्तेजन दिलं. तर याच काळात महायान बुद्धिझमची सुरुवात आपण बघू शकतो. आपण आपल्या विषयाकडे जातोय बरं का. असं नाहीये की हा इतिहास गरजेचा नाहीये. मूर्तिकलेचा उगम झाला कुठे? हे जर बघायचं असेल तर हा इतिहास आपल्याला ना थोड्याफार प्रमाणामध्ये जाणून घ्यावाच लागेल. त्यामुळे मी हे सांगतेय. ठीक आहे. तर मौर्योत्तर कालखंडात मध्य आशिया सोबतच्या व्यापारामध्ये वाढच झाली. कलेचं आदान-प्रदानही मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. कारण मोठ्या प्रमाणावर मध्य आशियातून लोकांची, व्यापाऱ्यांची, कारागिरांची ये-जा सुरू झाली. तर याच काळात भारताच्या धार्मिक संकल्पनांमध्ये बदल व्हायला लागला. या बदलाचा सर्वात मोठा जास्ती ठळक परिणाम दिसला तो बौद्ध धर्मावरती. हीनयान बौद्ध धर्माची पारंपरिक तत्वे, शिस्त यातून पळवाटा काढणारा समूह आकारास यायला लागला. तर या समूहाने जी मानसिकता विकसित होऊ दिली होती, त्यामध्ये परकीय लोकांच्या चालीरीती सहज स्वीकारल्या गेल्या. संन्याशी जीवनाचा साध्या राहणीमानाचा स्तर मात्र नको तेवढा उंचावला गेला. मांसाहाराला सुरुवात झाली. व्यापाऱ्यांकडून मोठमोठ्या देणग्या टिकवून ठेवण्यासाठी ही संघशिस्तीमध्ये बदल झाले. या नवीन आणि बौद्ध धर्माच्या मूळ शिकवणी विरुद्ध जाणाऱ्या नव्या बौद्ध धर्माचं नाव महायान. बौद्ध धर्म संप्रदायाचं नाव पडलं महायान, ग्रेट वेल. हीनयान जो मूळ बौद्ध धर्म, यात बुद्ध मूर्ती पूजा प्रचलित नव्हती. बुद्धाची पूजा त्यांच्या प्रतीकाच्या स्वरूपात केली जाईल. पण महायान धर्म उदयामुळे हे मात्र सारं बदललं. आणि आता महायान बौद्ध धर्मात मूर्तीपूजेला सुरुवात झाली. महायान बौद्ध धर्माला कनिष्कासारख्या मोठ्या राज्याचं पाठबळ त्यांच्या सुदैवानीच लाभलं. काश्मीरमध्ये झालेल्या बौद्ध संगीतीमध्ये बौद्ध साहित्याचं 3 पिटकांमध्ये संपादन करण्यात आलं. कनिष्काने या घटनेचं वर्णन लाल ताम्रपटावरती कोरून घेतलं आणि त्या पटाला दगडी वेष्टनात घातलं आणि त्यावर स्तूप उभारला. तर कुंडलवन काश्मीर येथे ही बौद्ध संगीते आयोजित करण्यात आली होती. ऍक्च्युली इथे मला स्वतःलाच एक डाऊट आहे की
कनिष्काने जो स्तूप बांधला तो पेशावरमध्ये. पण हा बौद्ध संगीतीच्या बाबतीत जो रेफरन्स आहे, की ताम्रपटावर कोरून त्याच्यावरती त्यांनी म्हणजे दगडी वेष्टनात घातला आणि स्तूप उभारला. तर हा स्तूप तोच का दुसरा कुठला? या बाबतीत मला स्वतःलाही डाऊट आहे. तर ही जी बौद्ध संगीती आयोजित करण्यात आली होती, ती कुंडलवन काश्मीर येथे आयोजित करण्यात आली होती. या संगीतीमध्ये 500 अर्हत, 500 बोधिसत्व आणि 500 पंडित लोक उपस्थित होते. युआन स्वांगच्या लिखाणातून या संगीतीचा संदर्भ आपल्याला प्राप्त होता. पण काश्मीर इतिहासाचा प्रसिद्ध लेखक कलन याने मात्र या संगीतीचा उल्लेख आपल्या राजतरंगिणीमध्ये केलेला नाही. तर आता आपण वळू आपल्या मूर्ती निर्माण शैलींकडे. ठीक आहे. या मॅपविषयी आपण थोड्या वेळाने बोलू. काही जागा तुम्हाला दाखवायच्या. तर आता आपण सुरुवात करूयात आपल्या गांधार शैलीविषयी. ठीक आहे. थोडंसं जाणून घेऊ आणि नंतर आपण स्लाइड्सकडे वळू. तर गांधार कलाशैली, मथुरा कलाशैली आणि अमरावती कलाशैली. तर या 3 महत्वाच्या मूर्ती निर्माण शैली भारतामधल्या, प्राचीन भारतातल्या. तर परकीय राज्यकर्त्यांनी भारतीय कला साहित्याला उत्तेजन दिलं. नवीन बदलाचे उपाय उपलब्ध करून दिले. कुशाण राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या देशातून कार्यरत कारागिरांना, कलाकारांना एकत्र आणलं आणि यातून उगम झाला मध्य भारतीय गांधार कला आणि मथुरा कला यांचा. भारतीय कारागीर मध्य आशियाई, ग्रीक, रोमन लोकांच्या संपर्कात आले, विशेष करून गांधार प्रदेशातले. यातून ग्रीक रोमन स्टाईलच्या बुद्ध प्रतिमांची निर्मिती झाली. भगवान बुद्धांची केशरचना ग्रीक रोमन पद्धतीची आपल्याला दिसून येते. तर या गांधार कलेमध्ये घडविल्या गेलेल्या मूर्ती विशेष करून निळसर धूसर दगड अर्थात ब्लूइश ग्रे सँडस्टोन पासून बनवल्या गेल्या. परत ग्रीन फायलाइट, ग्रे ब्लू मायका शिस्ट, स्टको, ग्रे ब्लू, ग्रे सँडस्टोन या प्रकारची विविध दगडांचा उपयोग यामध्ये केला गेला. स्टक्को बाबतीत मी सांगू का या दगडांविषयी थोडंफार? आपल्याला असं म्हणता येईल की शिस्ट बऱ्याच ठिकाणी आपल्याला ना गांधार कलेमध्ये ज्या मूर्ती बनवल्या गेल्या त्याच्यामध्ये शिस्तचा उपयोग जास्त झालेला असतो. शिस्ट म्हणजे एक प्रकारचा मेटामॉर्फिक रॉक, म्हणजे शेल किंवा मडस्टोन जो असतो ना, तो काहीतरी खूप जास्ती प्रेशर मध्ये, खूप जास्ती टेम्परेचरच्या खाली येऊन त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी चेंज करतो. तर त्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल होऊन तो तयार होतो शिस्ट. आता मेटामॉर्फिक रॉक मध्ये म्हणजे आपल्याला गांधार कलेमध्ये जे दगड वापरले गेले त्याच्यामध्ये सगळ्यात कन्व्हिनियंट म्हणजे ज्यातून इझिली बिलकुल मूर्ती बनवता यायची, त्यामुळे बऱ्याचशा मूर्तींमध्ये ग्रीन फायलाइट वापरल्यासारखं दिसतो. ग्रीन फायलाइट म्हणजे फायलाइट नावातूनच लक्षात येईल की लीफ लाईक त्याचं कोलियम लाईक एक स्ट्रक्चर आहे की इझिली त्याचे ना एक परत आपल्याला काढता येते दगडाची. त्यामुळे या दगडात कठीण तर आहे मूर्ती बनवणं, पण तरीही कलाकारांना, कारागिरांना कम्पॅरेटिव्हली बाकी दगडांपेक्षा ग्रीन फायलाइट मध्ये काम करणं ना थोडंसं सोपं जायचं असा उल्लेख आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा संदर्भ मिळतो. तर या गांधार कलेमध्ये विभागणी केल्या गेलेली आहे या बाबतीतही माहितीये का? म्हणजे सँडस्टोन मध्ये ज्या मूर्ती घडवल्या गेल्या त्या कुशाण काळात घडवल्या गेल्या. ठीक आहे, हा संदर्भ लक्षात ठेवायला महत्वाचा संदर्भ आहे हा. कारण कुशाण काळामध्ये ज्या मूर्ती बनवल्या गेल्या त्या सँडस्टोन मध्ये आणि गुप्त काळात ज्या मूर्ती घडवल्या गेल्या ना त्या माती आणि प्लास्टरचा उपयोग करून. आता तुम्हाला हा संदर्भ इथे याकरता मी महत्वाचा म्हटलं कारण सँडस्टोन पासून माती आणि प्लास्टर कम्पॅरेटिव्ह आपण जर तुलना केली तर टिकाऊ मूर्ती सँडस्टोन पासून तयार होते. त्याचा अर्थ हळूहळू गुप्त काळानंतर हळूहळू या कलेचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली होती. ऱ्हास झाला नव्हता, सुरुवात झाली होती हळूहळू. तर या कलेमध्ये घडविल्या गेलेल्या मूर्तींची मुद्रा ही आध्यात्मिक आणि योग मुद्रा असलेली पाहायला मिळते. तसेच यथार्थवादी, आदर्शवादी मूर्ती यामध्ये व्यावहारिकता आपल्याला दिसत नाही. अधोन्मिलित नेत्र, कुरळे केस बांधलेले, उंची जाडसर वस्त्र अशा प्रकारची पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित अशा कित्येक बुद्ध मूर्ती गांधार कलेत आपल्याला पाहायला मिळतात. इथे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर मूर्ती, साधी सरळ आहे. म्हणजे 4 हात, बिलकुल 10 तोंड हे असलं काहीतरी उदात्तीकरण यामध्ये नाही केलेलं आहे. साधी सरळ ऍज इट इज जसा माणूस होता त्या पद्धतीची मूर्ती यामध्ये घडवल्या गेली.
वस्त्रही बघू शकता तुम्ही. चेहरा आहे, चेहऱ्यावरती ग्रीक, रोमन इफेक्ट आपल्याला दिसतो, की भारतीय एखाद्या मॉडेलला समोर बसवून तयार केल्या गेलेली मूर्ती नाहीये. यावरती पूर्णतः पाश्चात्य पद्धतीचा प्रभाव आहे. आणि अजून एक गोष्ट मला अधोरेखित करायला आवडेल. या मूर्तींची गांधार कलेमध्ये ज्या उभ्या मूर्ती असतात, त्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा गुडघा हलकासा बेंड असतो. हलकासा बेंड असतो त्या गुडघ्याला. म्हणजे आता बेंड असल्यामुळे तुम्ही बघू शकता हा म्हणजे आपल्याकडे आपण बघू शकतो तर आपल्या बाजूने उजवा गुडघा हलकासा गुडघ्याच्या ठिकाणी थोडासा असा गोलसर उंचवटा आपल्याला दिसतो. याचा अर्थ गुडघा थोडासा वाकलेला आहे. यामुळे ना खाली जी पावलांची ठेवाण आहे ती पण थोडीशी मागे पुढे आपल्याला दिसते. ठीक आहे. आणि आपण बघू शकतो हॅलो आहे म्हणजे प्रभामंडळ आहे डोक्याच्या मागे. तर ही काही गांधार कलेची वैशिष्ट्य. तर ही पुढची मूर्ती. यामध्ये महायाना बुद्धिस्ट ट्रायड म्हटलं जातं याला. तर यामध्ये अवलोकितेश्वर सोबत आहे, मैत्रेय बुद्ध सोबत आहे, बोधिसत्व अवलोकितेश्वर, मैत्रेय बुद्ध बोधिसत्व, परत भगवान बुद्ध आणि कनिष्क राजाही आहे. हा जो पहिला आहे तो कनिष्क राजा. दुसरे जे आहेत ते बोधिसत्व मैत्रेय, फ्युचर बुद्ध. तिसरे आहेत ते भगवान बुद्ध. चौथे आहेत ते बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि नंतरचे जे आहेत ते बौद्ध भिक्खू. इथे बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल किती सुंदर चेहरा, नाजूकसी ठेवण चेहऱ्याची, कुरळे केस आणि ऍज इट इज म्हणजे असे उदात्तीकरण नाहीये मूर्तीचं कुठेही. शांत, सोज्वळ चेहऱ्यावरचे करुणामय भाव या मूर्तीमध्ये बघा. ही मूर्ती या मूर्तीमध्ये ही मिळाली बर्लिनमध्ये. त्याच काळातली पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या आसपासच बनवल्या गेलेली आहे मूर्ती ही. पण थोडीशी भग्न अवस्थेत आहे. हॅलो मागच्या साइडनी तुटलेला आहे या मूर्तीचा आणि बघू शकता मी गुडघ्याचं सांगितलं होतं हलकासा गुडघा बेंड केलेला आहे उजवा. आणि ही फास्टिंग बुद्धा ही गांधार पिरियड मध्येच बनवल्या गेलेली आहे मूर्ती आणि ही उत्खननात मिळाली आहे पाकिस्तान मधल्या सिक्री या गावामध्ये. आता हे इथे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल मला काय सांगायचं. त्यांचे नेत्र जी वैशिष्ट्य मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितली ती वैशिष्ट्य तुम्हाला इथे लक्षात येतील. चेहऱ्यांची ठेवण, शांत भाव, त्यांच्या केसांची ठेवण, त्यांचे डोळे हा फरक आहे. आता इथेच मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दुसऱ्या कलेसोबत गांधार कलेचं जेव्हा तुलनात्मक तुम्हाला सांगेन काही वर्णन, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की फरक कुठे आणि कसा होतो. हे बोधिसत्व मैत्रेय. असं म्हणतात की हे स्वर्गामध्ये वाट बघतायत पुढच्या जन्मासाठी. तर आपल्याला इथे बघून लक्षात येईल की त्यांच्या अंगावर अजूनही दागदागिने आहेत. त्यांचे कपडे, बाकीचे त्यांची मिशी वगैरे म्हणजे अजूनही बुद्धत्व प्राप्त झालेलं नाही. बट काही काळात पुढच्या जन्मात कदाचित त्यांना बुद्धत्व प्राप्त होईल. ही एक मूर्ती, ही अतिशय सुंदर मूर्ती आहे. एकच प्रभामंडळ आहे, आभामंडळ एकच आहे आणि डाव्या साईडला आहे ते भगवान बुद्ध आणि उजव्या साईडला आहेत ते बोधिसत्व. तर बोधिसत्वाच्या डोक्यावरती आपण बघू शकतो की ऑलिव्ह लीव्हज आहेत. डोक्यावरती एक दोरीसारखं काहीतरी माथ्यावरती बांधलेलं आहे आणि तिथे लीव्हज आहेत. मला हे ऍक्च्युली झूम करता येत नाहीये याचं, नाही तर मी तुम्हाला ते स्पष्टपणे दाखवलं असतं. ही मूर्ती अवेलेबल आहे विकिपीडिया, ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियामध्ये दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही नक्की चेक कराल ही मूर्ती. ही मूर्ती गांधारमध्येच प्राप्त झालेली आहे, गांधार प्रदेशामध्येच. अतिशय सुंदर मूर्ती आहे ही. यामध्ये हा तर इथे मैत्रेय बुद्ध आहे, डाव्या साईडचे मैत्रेय बुद्ध, उजव्या साईडला अवलोकितेश्वर आणि मागच्या साईडला ब्रह्मा आहे आणि उजव्या साईडला इंद्र. ही ग्रे शेषनी बनवल्या गेलेली आहे मूर्ती. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की या मूर्तीवरती तारीख खोदलेली आहे खालच्या साईडला. तिच्या बॉटम वरती बघू शकता तुम्ही की तारीख खोदलेली आहे या मूर्तीवरती. त्यामुळं या मूर्तीला म्हणजे काल मापन करण्याकरता काही वेगळं युज करायची गरज पडली नाही. सरळसोट लक्षात आलं आपल्याला की ही मूर्ती कुठल्या काळात कधी बनवल्या गेलेली आहे. हे एक अतिशय सुंदर उदाहरण. किती सुंदर पद्धतीने बोधी वृक्षाची पानं बघा, पिंपळाची पानं अतिशय सुंदर पद्धतीने रेखीव
कोरीव पद्धतीने काढलेली आहेत. भगवान बुद्धांची भूमी स्पर्श मुद्रा आहे ही. भूमीला स्पर्श करतायत. या बाबतीत मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेन. आणि बाकी हे जे चित्रण आहे ना, तो मार म्हणजे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. पण तरीही त्यांना त्यांच्या ज्ञानप्राप्तीपासून विचलित करण्याकरता जेव्हा माराने आपली पूर्ण सेना घेऊन त्यांच्यावरती अटॅक केला, अशी जी आपल्याला बरेचसे संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात, की त्यांना नाही हे ज्ञान प्राप्त नाही झालेलं आहे किंवा तुझ्या प्रश्नांची तुला उत्तर मिळालेली नाहीयेत वगैरे, वगैरे. या बाबतीत हां, तर त्या प्रसंगाचं माराच्या सेनेसोबत आलेल्या त्या प्रसंगाचं चित्रण इथे आपल्याला बघायला मिळतं. तर हे आहे धम्मचक्र 24 आऱ्यांचं. आता या बाबतीत आपण बोललोय थोड्या वेळापूर्वी 24 आरे, 32 आरे. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ. अं, तर आता तुम्ही ज्या मूर्ती बघितल्या अशा प्रकारच्या कित्येक बुद्ध मूर्ती आपल्याला गांधार कलेमध्ये पाहायला मिळतात. तर गांधार प्रदेशातील त्या काळची महत्वाची शहरे जिथे आजही उत्खननामध्ये मूर्ती प्राप्त होतात. पुष्कलावती म्हणजे आजचं पाकिस्तान मधलं चारसादा, तक्षशिला तीही पाकिस्तान मध्ये, पुरुषपुरा, पेशावर, पाकिस्तान, सगला, सियालकोट, ओदियाना म्हणजे स्वात प्रदेश, आजचा स्वात प्रदेश पाकिस्तान, चिनिओटिस म्हणजे चिनिओट तोही पाकिस्तान मध्येच, कपिसी हे मात्र बगराम, आजचं बगराम जे आहे अफगाणिस्तान मध्ये. म्हणजे इतिहासाचं देणंही किती अपात्री घडतं ना खरंच. म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानांना वेळ नाहीये की ते आपले ऐतिहासिक जे ठेवे आहेत ते सांभाळून ठेवतील किंवा त्यांची काहीतरी त्यांना कदर असेल किंवा काही असं काही नाहीये. पण इतिहासाने फार मोठं दान त्यांच्या पदरात घातलंय. तर ही ग्रीक आणि बुद्धिस्ट शैली, आपण इंडो ग्रीक शैली म्हणूया ना, गांधार कला, तर भारताच्या पश्चिमोत्तर भागावरती जास्तीत जास्त तिचा प्रभाव आढळतो. या कलेमध्ये मूर्ती घडवताना यथार्थ भाव योजित केला आहे ते तर मी तुम्हाला सांगितलंच. तर जसा माणूस आहे तसाच भाव त्या मूर्तीमध्ये आढळतो. दैवीकरण, आभा मंडळ, प्रकाश मंडळ, देवता स्वरूप इत्यादी दिव्यता वगैरे दाखवण्याचा प्रयत्न त्यात केलेला नाही. तर या कलेचा विषय जरी बौद्ध परंपरेतून घेतलेला असला तरी निर्मिती मात्र ग्रीक पद्धतीची. या कलेमध्ये बुद्ध मूर्ती या ग्रीक देवता अपोलो यांच्यासारखं घडविण्यात आलेल्या आहेत. कारण ग्रीक पद्धतीच्या प्रभावामुळे ते तर जाहीरच असणार की मूर्ती बनवताना त्यांच्या देवता ज्या शैलींमध्ये आहेत त्याचा तो प्रभाव पडणारच. सॉरी. तर गांधार कलेच्या अंतर्गत बुद्धाच्या धर्मचक्र, ध्यान मुद्रा, अभय मुद्रा आणि वरद मुद्रा इत्यादी मूर्तींची निर्मिती केलेली आहे. तर हे तुम्हाला दाखवायचं राहिलं, हे कनिष्का कॅस्केट. म्हणजे यामध्ये भगवान बुद्धांची अस्थी म्हणजे हे जे पेशावर मधले जे स्तूप होते, तर त्या स्तूपामध्ये खालच्या साईडला मिडीच्या खाली ही कॅस्केट आपल्याला ब्रिटिशांना मिळाली. ब्रिटिशांनी बघितलं, चेक केलं सगळं आणि त्यांनी तिथून ती कॅस्केट काढली आणि ती कॅस्केट त्यांनी बर्मामध्ये पाठवून दिली, जी आजही तिथे ती सुरक्षित आहे. पेशावर म्युझियम मध्ये आपल्याला ही कॅस्केट बघायला मिळते, पण अस्थि धातू मात्र बर्मामध्ये आहे. तर या कॅस्केट वरती पाहता येईल तुम्हाला की मध्य भागावरती कमळावरती भगवान बुद्ध बसलेले आहेत. ब्रह्मा आणि इंद्र आहेत दोन्ही बाजूला, इकडच्या साईडला. तर कनिष्का आहे तो खालच्या बाजूला आहे. खालच्या साईडला जे अंकन केल्या गेलेला आहे तिथे कनिष्का आहे. आणि पेटीच्या एकदम हा जो भाग आहे ना, सॉरी मला प्रॉपर झूम नाही करता येते. हा जो कनिष्काचा म्हणजे एक्झॅक्ट खालचा पार्ट 3 भागामध्ये आहे ना, खालच्या साईडला कनिष्क, वरच्या साईडला भगवान बुद्ध आणि ब्रह्मा आणि इंद्राचं अंकन आहे. तो मधला भाग आहे ना, तिथे हंस कोरलेला आहे. खरंच तुम्हाला जर झूम करून पाहता आलं ना, तर बघाल हंस आहे तिथे. अतिशय सुंदर कॅस्केट आहे. आणि या मॅम बाबतीत आम्हाला झूम करता येतं. ओके ओके थँक्यू सर. मला ऍक्च्युली नाही जमत आहे, मला वाईट वाटतं नाही का. नाही नाही नाही, आम्ही सगळेजण पाहत आहोत आणि मेसेजेस सगळे तसे आलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये. ओके ओके सर, छान. हा, तर या बाबतीत मी तुम्हाला नाही सांगितलं तरी चालेल, तुम्हाला लक्षात आलंच असेल की इथे काय आहे. इथे ऍक्च्युली भगवान बुद्धाची मूर्ती होती, जी की या तालिबान लोकांनी दुष्कृत्य करून ती डिस्ट्रॉय केली 2001 मध्ये.
ऍक्च्युली पाकिस्तानमध्ये इतकी सुंदर सिंधू संस्कृती, पण त्यांना तो ठेवाही जपता नाही आला. त्या पाकिस्तानी लोकांनी तालिबान तयार केला, तो भेट म्हणून अफगाणिस्तानला दिला. अफगाणिस्तानने हे दुष्कृत्य करून ठेवलं. अतिशय वाईट. ही मूर्ती देखील गांधार काळातली. पण जेव्हा ही मूर्ती घडवल्या गेली, त्यावेळेस गांधार कला खरं तर उतरणीला लागली होती. 6व्या-7व्या शतकातली ही मूर्ती आहे. स्टक्कोनी घडवल्या गेलेली आहे. स्टक्को म्हणजे लाकडाचा भुसा, परत चुनखडी आणि माती या म्हणजे अजून काही 3-4 घटक यामध्ये असतात. तसं मिश्रण करून त्या मूर्ती घडवल्या गेली होती तिथली. तिथे आजूबाजूला केव्हस पण आहेत. म्हणजे ऍक्च्युली हे सिल्क रोडवरचं ना अतिशय महत्वाचं ठिकाण होतं. म्हणजे व्यापारी आपलं येणं-जाणं करत असताना या जागी थांबायचे. तर त्या काळामध्ये ही मूर्ती तयार केल्या गेली. तुम्ही बघू शकता इथं हा सुंदर लँडस्केप आहे. इथं बघू शकता तुम्ही मूर्तीचा आकार किती भव्य असणार. या लँडस्केपमध्ये ना आपल्याला इथं दिसतंय 2 मूर्ती. एक मी तुम्हाला जी दाखवली ती वेस्टर्न साइडची होती. तर 2 मूर्ती दोन्ही साइडला ना केव्ह सारखं दिसतंय मोठं आणि किती अतिशय भव्य आकाराची इथे बुद्धांची मूर्ती असणार. पण ती अस्तित्वात नाही. तर हे बोधिसत्व अवलोकितेश्वर. तर यांना पद्मपाणी असं म्हणूनही ओळखलं जातं. तर अवलोकितेश्वर म्हणजे बोधिसत्व असं नाहीये की फक्त पुरुषच बोधिसत्वाच्या रूपात दाखवलं जातं. मेल, फिमेल यांनाही दर्शवलं जातं. तर या मूर्तीमध्ये बघू शकता त्यांच्या हातामध्ये पद्मपाणी का त्यांना नाव पडलं असेल याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. अतिशय सुंदर मूर्ती. चेहऱ्यावरती ग्रीक पद्धतीचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. इथे पद्मपाणी आणि वज्रपाणी. तर इथे वज्रपाणी दिसतो आपल्याला. बोधिसत्व, वज्रपाणी. तर असं खरं तर भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाच्या वेळेस वज्रपाणी तिथे होते वगैरे असं काही नाहीये. म्हणजे इमॅजिनरी इथे आपण कोरीव काम केलंय असं वाटतंय. तर इथे आपण बघू शकतो की डाव्या साइडला म्हणजे भगवान बुद्धाच्या उजव्या साइडला हातामध्ये वज्र घेऊन जे उभे आहेत ते वज्रपाणी. अजून इथं स्पष्टपणे भगवान बुद्धाच्या डाव्या साइडला वज्रपाणी हातामध्ये वज्र धरलेला आहे त्यांनी. तर हे वज्रपाणी बोधिसत्व आणि हे भगवान बुद्ध. चालेल. आपण आता सुरुवात करू अजून एका महत्वाच्या विषयाला. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की गांधार कलेच्या अंतर्गत बुद्धांच्या धम्मचक्र, ध्यान मुद्रा, अभय मुद्रा आणि वरद मुद्रा इत्यादी मुद्रा वापरून भगवान बुद्धांच्या मूर्तीची निर्मिती केली गेली. तर यामधली सगळ्यात महत्वाच्या ज्या 10 मुद्रा आहेत, सगळ्याच महत्वाच्या आहेत अर्थात. तर मी त्यांचं थोडंफार एक शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती देते. तर सगळ्यात पहिली मुद्रा म्हणजे भूमिस्पर्श मुद्रा. तर सामान्यतः ही मूर्ती भगवान बुद्धांच्या मूर्तीमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. बघू शकता त्यांचा डावा हात जो आहे तो मांडीवर आहे, पंजा सरळ आहे. उजवा हात भूमी स्पर्श करताना तुम्हाला क्लिअरली दिसेल, तुम्ही झूम करून बघा. उजवा हात त्यांचा भूमी स्पर्श करताना आहे. पृथ्वीला बोलवलं आहे सत्याची साक्ष देण्यासाठी. ज्ञानप्राप्ती झाली. मी आता जे महाराजचं जे तुम्हाला दाखवलं थोड्या पूर्वीचं शिल्प, तर ज्ञानप्राप्ती झालेला तो क्षण. तर त्यावेळेस ही मुद्रा दर्शविली गेली. दुसरी मुद्रा, ध्यान मुद्रा. तर ही समाधी, योग मुद्रा. दोन्ही हात मांडीवर, डाव्या हातात उजवा हात. हं. बऱ्याच मूर्तींमध्ये दोन्ही हातांचे अंगठे स्पर्श करतानाही दाखवले आहे. रहस्यमय त्रिकोण निर्मिती होते इथे. आध्यात्मिक पूर्णतेचं हे प्रतीक मानलं जातं. बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती जेव्हा झाली, तर त्या वेळच्या शेवटच्या ध्यानावस्थेमध्ये ही मुद्रा भगवान बुद्धांनी दर्शवली. तिसरी मुद्रा. तुम्हाला लक्षात राहील आय होप मी खूप शॉर्ट मध्ये सांगते. बघाल तुम्ही भूमिस्पर्श मुद्रा म्हणजे भूमीकडे त्यांचा उजवा हात जो आहे तो भूमिस्पर्श मुद्रेमध्ये आहे. दुसरी ध्यान मुद्रा. एक समाधी मुद्रा, योग मुद्रा, दोन्ही हात मांडीवर आहेत त्यांचे. ही वितर्क मुद्रा. वितर्क मुद्रा झूम करून पाहाल तुम्ही त्यांच्या हातांची ठेवण कशी आहे. तर बौद्धिक संवाद म्हणजे गांधार शैलीमध्ये वितर्क मुद्रेवरच्या मूर्ती आपल्याला सहज मिळतात. बऱ्याच प्रमाणात मिळतात. अंगठा आणि तर्जनी जोडलेले वर्तुळ निर्माण होतं. तुम्ही झूम करून बघितलं लक्षात येईल की वर्तुळाची निर्मिती होते. अंगठा आणि तर्जनी जोडलेले.
उजवा हात खांद्याच्या बरोबर उंचीवरती उचललेला आहे, डावा हात मांडीवर. तर ही प्रवचन देतानाची मुद्रा. आणि वर्तुळ आपण असं म्हणू शकतो, म्हणजे मी जे रेफरन्सेस वाचलेले मी त्यातून तुम्हाला सांगते, की वर्तुळ निर्मिती म्हणजे ऊर्जेचा सातत्याने प्रवाह, जिथे सुरुवातही नाही, जिथे शेवटही नाही, फक्त आहे परफेक्शन, परिपूर्णता. सुरक्षा आणि आत्मबल. उजवा हात खांद्यापर्यंत, बाजू वाकलेली, ही आशीर्वादाची मुद्रा. डावा हात खालच्या बाजूस, तर ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतरची ही मुद्रा. तर पुढची मुद्रा आहे धम्मचक्र प्रवर्तन. तर या मुद्रेमध्ये दोन्ही हातांचा उपयोग केला जातो. उजवा हात छातीजवळ, तुम्ही झूम करून बघाल तर उजवा हात हा त्यांच्या छातीजवळ आहे आणि पंजा मात्र बाहेरील बाजूस. झूम केल्यावर तुम्हाला लक्षात येईल, पंजा बाहेरील बाजूस. इथे ही वर्तुळ निर्मिती होते. वर्तुळाचं मी निर्मितीचं तुम्हाला सांगितलं, की ऊर्जेचा सातत्याने होणारा प्रवाह. तर डावा हात आतमध्ये वळलेला आहे. तर्जनी आणि अंगठा उजव्या हाताच्या वर्तुळाला स्पर्श करतात. तर पहिलं जे प्रवचन दिलं होतं ना भगवान बुद्धांनी डिअर पार्क सारनाथ मध्ये, तर त्यावेळेस ही मुद्रा त्यांनी दर्शवली होती त्या प्रवचनाच्या वेळेस. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. तर पुढची मुद्रा आहे अंजली मुद्रा. तर दोन्ही हात छातीजवळ, पंजे आणि बोट आपसात जोडलेली नमस्काराची मुद्रा. तर ही मुद्रा बुद्ध मूर्तींमध्ये नाही दाखवली जात. त्याचं कारण काय आहे, की जे अर्हत झालेले आहेत ते ही मुद्रा प्रदर्शित करत नाहीत. ही मुद्रा आहे बोधिसत्वांसाठी. ठीक आहे. तर या पुढची मुद्रा बघू आपण, उत्तर बोधी मुद्रा. तर उत्तर बोधी मुद्रा म्हणजे अर्थात पूर्ण ज्ञान प्राप्ती, सर्वोच्च ज्ञान. दोन्ही हात छातीजवळ, दोन्ही हातांची तर्जनी सोडून बाकी बोट जुळलेली आणि तर्जनी वरच्या बाजूस ताठपणे सरळ ठेवलेली. ऊर्जेने एखाद्याला चार्ज करणे, ऊर्जा देणे, एखाद्याला ऊर्जेने चार्ज करणे, इट्स अ परफेक्शन. शाक्यमुनी बुद्ध, द लिबरेटर ऑफ नागा, या यांना ही या मुद्रेमध्ये दाखवलं जातं नेहमी. तर दुसरी आहे पुढची मुद्रा म्हणजे वरदा मुद्रा. आता नावातच आलं मुद्रेच्या, उदारता, करुणा, इच्छापूर्ती ही सगळी पूर्ण करणारी मुद्रा, जी वरदा मुद्रा. असंही आपल्याकडे जेव्हा देवतांचे हात आपल्याला देण्यासाठीच असतात आणि माणूस फक्त घेण्यासाठी असतो, त्यामुळे ही मुद्रा महत्वाचीच नाही. आपल्याला फक्त घ्यायचं माहितीये. पुढची मुद्रा कारण मुद्रा. तर वाईटाला हकलवून देणारी मुद्रा. हात सरळ, झूम करून पाहाल तुम्ही, हात सरळ, ताठ, पंजा उघडलेला. तर अंगठा मध्यमा आणि अनामिकेला दाबतोय, मध्यमा आणि अनामिकेला दाबतोय अंगठा. तर्जनी आणि करंगळी मात्र सरळपणे उचललेली. तर नकारात्मक ऊर्जेला पळविण्यासाठी ही मुद्रा. आजारपण, नकारात्मक विचार बाजूला करण्याकरता ही मुद्रा प्रदर्शित केली होती भगवान बुद्धांनी. या पुढची मुद्रा म्हणजे शेवटची वज्र मुद्रा. ही जी मूर्ती आहे ना, ती लक्ष देऊन पाहाल, ही मथुरा शैलीमध्ये घडवलेली मूर्ती आहे. पुढे आपला उल्लेख येईलच, पण मी तुम्हाला आता एक आगाऊ माहिती म्हणून सांगतेय, की ही मूर्ती लक्षात ठेवाल तुम्ही. आपण बोलू याविषयी पुढे. तर शेवटची मुद्रा आहे वज्र मुद्रा. तर ज्ञान, वज्र मुद्रा, ज्ञान, बस एवढा शब्द पुरेसा आहे या मुद्रेसाठी. कोरिया, जपान मध्ये ही मुद्रा सुपरिचित आहे. डाव्या हाताची तर्जनी उजव्या हाताच्या मुठीमध्ये, डाव्या हाताची तर्जनी उजव्या हाताच्या मुठीमध्ये. इथे तर्जनी म्हणजे ज्ञान आणि उजवा हात म्हणजे उजवा हात त्या ज्ञानाचं रक्षण करतोय. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आपण थोडासा ना गांधार कलेत थोडासा ब्रेक घेऊ आणि मथुरा कला थोडस बघू आपण. तर मथुरा कला, या कलेचा विकास मौर्योत्तर काळात झाला. ही कला पूर्णतः भारतीय कला. तर मथुरा शैलीच्या मूर्तिकारांनी भिन्न अशा स्वदेशी परंपरांना संमिश्रित करून या कलेला जन्म दिला.
या कलेमध्येही विलक्षण बुद्ध मूर्ती घडवल्या गेल्या. परंतु या जागेची कलेची ख्याती मात्र कनिष्क राजाच्या शिरविरहित उभ्या मूर्तीमुळे जास्त झाली. या मूर्तीखाली कनिष्काचे नावही कोरलेले आहे. यमुना नदीच्या किनाऱ्यावर या कलेचा विकास झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. पहिल्या त्या 3ऱ्या शतकामध्ये या कलेचा उदय तसं नाही म्हणता येणार खरं तर. ही कला त्यापेक्षाही जुनी आहे. पण एक प्रॉपर आयडेंटिफिकेशन म्हणतो ना, रिकॉग्निशन हे पहिल्या ते 3ऱ्या शतकामध्ये जास्त मिळालं. म्हणजे तर या कलेला जैन धर्मानुयायी लोकांनीही उत्तेजन दिलं. भगवान महावीरांच्या मूर्तीही इथे बनवल्या गेल्या. तर या कलेमध्ये मुख्यतः रेड सँडस्टोनचा वापर करण्यात आला. कारण हाच दगड जास्ती मिळतो इथे उत्तर भारतात. प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असेलच तुम्ही. तोही याच दगडाचा उपयोग करून बनवला गेला. जामा मस्जिद ही रेड सँडस्टोन मधलीच. हुमायूनचा मकबराही याच दगडातला. तर यामध्ये थोडाफार फरक इथे दिसतो आपल्याला की सँडस्टोनच, तोही रेड सँडस्टोनच, पण स्पॉटेड रेड सँडस्टोनही कुठे कुठे वापरला गेलाय. चित्तदार दगड जो म्हणतो ना, एक थोडे थोडे असे मायन्यूट स्पॉट्स असतात त्या दगडावरती, तर तोही दगड इथे मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात आला. खूप सहज उपलब्धी असल्या कारणाने भवनांची निर्मिती या दगडांना वापरून करता आलीच. आणि तोच दगड जर मथुरेमध्ये कला निर्मितीसाठी वापरला जाणं ही तर स्वाभाविक गोष्ट आहे. तर मथुरा कलेमध्ये बुद्धाची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, अभय मुद्रा, ध्यान मुद्रा, भूस्पर्श मुद्रा इत्यादी मूर्तींची निर्मिती करण्यात आली. तर एक महत्वाची गोष्ट इथं मी अधोरेखित करते. मथुरा कलेचा भारहूत आणि सांचीच्या शिल्पकलेशी फार जवळचा संबंध आहे. या कलेलाही कुशाणांचं पाठबळ होतं हे मी आधी सांगितलेलंच आहे. मथुरा, सोख, कंकाली टीला. कंकाली टीलामध्ये जैन मूर्ती जास्त जैन मूर्ती कंकाली टीलामध्ये मिळाल्या उत्खननामध्ये. आणि अशाही पूजेच्या स्थानांवरती पण भरपूर ठिकाणी प्राप्त झाली. तर या भागांमध्ये या कलेचा मोठा प्रभाव होता. मथुरा ही कुशाणांची उपराजधानी होती. तर या कलेवर हिंदू, जैन आणि बौद्ध या 3ही धर्मांचा प्रभाव होता. या कलेमध्ये घडविल्या गेलेल्या बुद्ध मूर्तींचा चेहरा हसरा असतो. धष्टपुष्ट तंदुरुस्त शरीर, पद्मासन मुद्रा, केस मात्र कुरळे आहेत, पण कंपॅरेटिव्ह गांधार कलेतल्या ज्या बुद्ध मूर्ती आहेत त्यांच्या सोबत जर तुलना केली तर कमी कुरळे केस या कलेमध्ये आपल्याला दिसतात. तर हिंदू देवी देवतांच्याही मूर्ती या कलेमध्ये घडविल्या गेल्या. सिम्बॉलिझमचा उपयोग जास्ती करण्यात आला या कलेमध्ये. तर हिंदू देवतांची मूर्ती जेव्हा तयार झाली त्यावेळेस त्या देवतांना शस्त्र वापरूनही दाखवण्यात आलं. शिवमूर्ती तिथे लिंग आणि मुखलिंग स्वरूपामध्ये दाखवण्यात आली. तर बुद्ध मूर्तींच्या डोक्याच्या मागे आभामंडळ, म्हणजे आभामंडळ आपण जर तुलना केली ना, तर गांधार मूर्तीमध्ये आभामंडळाचं मागचं जे आहे हॅलो, तो तुलनेने लहान असायचा. मथुरा मूर्ती शैलीमध्ये मात्र हॅलो मात्र थोडासा आकाराने मोठा. तर या कलेमध्ये बुद्धांची प्रतिमा 2 बोधिसत्वांसोबत दाखवण्यात येते, जे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला दाखवले. पद्मपाणी आणि वज्रपाणी. पद्मपाणी म्हणजे कमळ धरलेला बोधिसत्व आणि वज्रपाणी म्हणजे हातात वीज असणारे बोधिसत्व. तसेच बुद्धांच्या विविध मुद्रा या कलेत आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे आपण बघू मथुरा शैलीतले काही फोटोज मी ठेवले आहेत. तर हा जो स्टॅच्यू आहे ना, तर तो मथुराचं जे म्युझियम आहे उत्तर प्रदेशात, तर त्याच्या एंट्रन्स वरती आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे ही. तुम्ही बघू शकता रेड सँडस्टोन तो दगड आहे. त्यात घडवल्या गेल्या नाही. अतिशय सुंदर बारीक कोरीव काम, त्यांच्या कपड्यांचं टेक्स्चर, ज्या पद्धतीने हातावरती त्यांची जे कापड आहे त्यांच्या दोन्ही हातांवरती ज्या पद्धतीने झुलतं ठेवलेले, अतिशय सुंदर पद्धतीने मूर्तीचं कार्विंग केलं गेलं. आणि हा आहे स्टॅच्यू कनिष्का. मी म्हटलं की यामुळे त्यांना या कलेला जास्ती प्रसिद्धी मिळाली असा संदर्भ बऱ्याचशा पुस्तकांमध्ये येतो. तर ही मूर्ती ही मथुरेच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे. आणि हा ऍक्च्युली ह्या यक्षिणींची मूर्ती आहे ही खरं तर. मी या मूर्ती तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकणार यक्षिणी वगैरे, कारण माझा यात तेवढा अभ्यास नाहीये. पण एक
छान एक मथुरेची कला मला फक्त तुम्हाला दाखवायची उदाहरणास्तव म्हणून हा फोटो दाखवते मी तुम्हाला. तर हा दुसऱ्या शतकातला फोटो आहे. दुसऱ्या शतकातलं हे शिल्प आहे. 3 यक्षिणी आहेत. त्यावरती दिसतात आपल्याला. अतिशय सुंदर कोरीव काम आहे यावरती. आणि हे जे मी म्हटलं की हिंदू धर्माचाही प्रभाव होता मथुरा कलेवरती. तर यामध्ये आपण बघू शकतो की कार्तिकेय, वॉर गॉड कार्तिकेय आणि फायर गॉड अग्नी. तर अग्नीच्या मागे आपण बघू शकतो की ज्वाला असतात त्या पद्धतीचं डिपिक्शन केलेलं आहे इथे. आणि कार्तिकेयाच्या खाली मोर पण आहे, पण तो तेवढा स्पष्ट नाहीये. म्हणजे खूप जुन्या मूर्ती आहेत, पहिल्या शतकातली मूर्ती आहे ही. तर बऱ्याचशा जतन करताना गोंधळ होतो, त्यात बऱ्याचशा मूर्तींचं नुकसान होतच. तर ही पहिल्या शतकातली मूर्ती आहे, मथुरा शैलीत घडवलेली. आणि ही मूर्ती आहे ती वासुदेव श्रीकृष्णाची. विष्णूची नाहीये. विष्णू उदयाला आला नव्हता तोपर्यंत. विष्णू देवताचा उदय झाला गुप्त काळामध्ये. त्या वेळेपर्यंत विष्णू म्हणजे आणि सगळं महत्वाचं एक सांगायचं राहिलं तुम्हाला, की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देव म्हणून जी मूर्ती तयार केली ती भगवान बुद्धांची. आणि असं म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत नाहीये हे. मी वाचलेले रेफरन्सेस सांगते तुम्हाला. आणि बाकी त्यानंतर हळू मग हिंदू देवता घडवायला सुरुवात झाली. तर ही बघू शकता अतिशय सुंदर मूर्ती आहे. वासुदेव श्रीकृष्णाची. हॅलो आहे सुंदरपैकी. खाली चक्र आहे. आणि त्यांचे कपडे बघाल, झूम करून बघा तुम्ही. झूम करून बघू शकता त्यांच्या कपडे ज्या पद्धतीने इथे काढल्या गेलेले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीची सुंदर मूर्ती आहे अतिशय. आणि जैन धर्माचाही प्रभाव होता असं तुम्हाला सांगितलं तर कंकाली टीला मथुरेच्या जवळच एक गाव आहे. तर कंकाली टीला तिथे उत्खननामध्ये ही मूर्ती आपल्याला मिळाली. तीर्थंकरांची मूर्ती आहे ही. हा सूर्यदेवता. कालच कोणार्क वरती अतिशय सुंदर व्याख्यान झालं नाही. तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की सूर्यदेवतेने शूज घातलेले आहेत. तर या मूर्तीमध्येही आपल्याला शूज दिसतात. तर ही मूर्ती आपल्याला मथुरेमध्येच पाहायला मिळते. अतिशय सुंदर मूर्ती आहे. हा कुबेर. कुबेर म्हणजे धनाची देवता आणि यक्षांचा राजा. तर ही मूर्ती आहे दुसऱ्या शतकातली. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि आज दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये ही मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. तर हा यक्ष मणिभद्र यक्ष हा कुबेराचा आणि भद्रेचा मुलगा मणिभद्र. तुम्हाला ऐकवत असणारच नक्की. तर पारखम यक्ष म्हणूनही म्हटलं जातं, कारण पारखम नावाचे गाव आहे मथुराच्या जवळ. तर तिथे ही मूर्ती प्राप्त झाली. तर मणिभद्राविषयी अशा बऱ्याचशा कथा आहेत की जेव्हा रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं तेव्हा रावणाच्या बाजूने हा लढला होता. परत महाभारतामध्ये यांचा उल्लेख आहे की अर्जुनाने मणिभद्र यक्षाची पूजा केली होती असं काहीतरी. म्हणजे मला तेवढं डिटेलमध्ये नाही माहिती, पण रेफरन्सेस बऱ्याच ठिकाणी मिळतात. तुम्ही बघू शकता. हा मुदगर पाणी यक्ष. अतिशय सुंदर मथुरा शैलीमध्ये घडवलेल्या या मूर्ती आहेत. थोडंसं तुटलेल्या आहेत, कुठे काही भंगलेल्या मूर्ती आहेत, पण सौंदर्यता नाही लपत त्या मूर्तींमधली. तर हा मुदगर म्हणजे गदा. तर मुदगर पाणी यक्ष. खरं तर असं म्हणजे मुदगल मला असं वाटतं की मुदगर तसंही असेल, गदाही असेल, पण मुदगल जो आपल्याकडे व्यायामामध्ये जो प्रकार वापरला जातो, तर तोही लाकडी असतो. म्हणजे तो लोखंडाचाही बनवता येऊ शकतो असाही काहीतरी रेफरन्स मला मिळाला होता. तर इथे हा मुदगर कोणता अपेक्षित आहे याचा मला अंदाज येत नाही. कारण ते तुटलेलं पण आहे ना, त्यावरून अंदाज नाही बांधता येत की नेमकं आहे काय ते. ओके. पुढे जाऊ आपण. हा अग्निपाणी यक्ष. अतिशय सुंदर मूर्ती आणि बघू शकता छान अग्निपाणी यक्ष आहे तर डोक्याच्या मागे एक छान ऑरिओल आहे त्याचं. एक आणि म्हणजे इथे अजून तेवढं क्लिअरली दिसत नाहीये. इथे पण अग्नीच्या ज्वाळा अशा मागच्या साईडनी असं दाखवलेलं आहे थोडंफार.
आणि असं म्हणतात की म्हणजे बाकीच्या ज्या अग्निपाणी यक्षाच्या ज्या मूर्ती मिळालेल्या आहेत ना बाकीच्या ज्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत, तर त्यांच्या मूर्तींकडे बघून असं अंदाज बांधला गेला की यांचा जो उजवा हात आहे तो अभय मुद्रेमध्ये, आशीर्वाद मुद्रेमध्ये असणार आणि डाव्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असणार, पाण्याचं भांड असणार. म्हणजे ते या यक्षांचं अंकन आपल्याला बऱ्याचशा स्तंभांवरती, रिलीफ वरती मिळतं. तर अतिशय ही पण एक उत्तुंग, अतिशय सुंदर कला, मथुरा कला प्रसिद्ध होती त्याच काळात आणि या कलेलाही कनिष्कांनी संरक्षण दिलं. आणि आता आपण पुढे अजून एक कला बघू, ती कलाशैली बघू ती म्हणजे अमरावती शैली. सोनटक्के सर, थांबायचं असेल तेव्हा सांगाल मला. कारण आधीच उशीर झालाय माझ्यामुळे म्हणून विचारतेय. हॅलो? ओके. चला आपण अमरावती शैली बघू. तर इसवी सन पूर्व 2री शताब्दी ते 3री शताब्दी या काळामध्ये या शैलीच्या बाबतीत आपण पुरावे बघू शकतो. तर भारताच्या दक्षिण भागामध्ये अमरावती कला शैलीचा विकास सातवाहन शासकांच्या संरक्षणात आणि पाठबळात झाला. कृष्णा नदीचं क्षेत्र, गोदावरी क्षेत्रामध्ये ही कला निपजली. परत महाराष्ट्रामध्ये तेरमध्ये जो स्तूप अवशेष आपल्याला आज प्राप्त होतात, तिथेही लक्षात येतं की अमरावती शैलीचा त्यांच्यावरती प्रभाव होता. श्रीलंकेमधलं अनुराधापूर, तर साऊथ ईस्ट एशियामधले तर खूप साऱ्या भागांवरती आपल्याला अमरावती शैलीचा प्रभाव बघायला मिळतो. तर या कलेमध्ये आपल्याला गतिशील प्रतिमा पाहायला मिळतात. कथात्मक रूप मूर्ती, भगवान बुद्ध प्रवचन देताना, शिष्याना काही सांगताना असे दाखवले आहेत. अधिकतर मूर्ती या भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये संबंधित आहेत. जातक कथांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे बुद्धांना मानवी तसेच पशुच्या दोन्ही रूपामध्ये दाखवलं आहे. तर या कलेमध्ये त्रिभंग आसनांचा जास्त उपयोग होतो. उपयोग केलेला दिसतो. शरीराला 3 ठिकाणी वाकवलेले असणे. नृत्य मुद्रा आहे एक प्रकारची. या कलेचं वैशिष्ट्य म्हणजे या कलेसाठी संगमरवरी दगडाचा उपयोग केला गेला. तर आपण काही अमरावती शैलीचे शिल्प बघू. बघा, अतिशय सुंदर कार्विंग केलेल्या स्तूपावरती. तुम्ही झूम करून पहा. अतिशय सुंदर स्तूप आहे. सिंहांचं अंकन पण आहे, चक्र पण आहेत. येस. आता या शैलीमध्ये जसं मी सांगितलं की जातक कथा भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर भगवान बुद्धांच्या आयुष्याशी निगडीत बरेचसे प्रसंग आपल्याला इथे चित्रित केलेले दिसतात. तर इथे तुम्ही झूम केल्यावरती तुमच्या लक्षात येईल की उजव्या साइड म्हणजे 4 भागांमध्ये विभाजित केलेलं आहे शिल्प हे. तो उजव्या बाजूला, उजव्या साइडला तर क्वीन माया झोपलेली आहे आणि ती स्वप्न पाहतीये. म्हणजे भगवान बुद्धांच्या आगमनाचं हे एक प्रतीक म्हणू आपण. आणि परत त्याच्या बाजूला, डाव्या बाजूला ती राणी मायाने जे स्वप्न बघितलं, तर त्या स्वप्नांचा अर्थ विचारलाय. तर तिथं बसलेला जो गुरु आहे, तो इंटरप्रिट करतोय त्या स्वप्नांचा अर्थ काय असू शकतो. आणि परत एस फॉर्म मध्ये तुम्हाला ही बघावं लागेल हे शिल्प एस शेप मध्ये. तर परत खालच्या बाजूला याल उजव्या साइडला, तर तिथे एक कापड धरलेलं आहे आणि त्याच्यावरती येणाऱ्या बुद्धाचे फुटप्रिंट्स बघायला मिळालेत आणि ते उत्सुकतेने या 4 दासी आणि राणी या चौघीजणी बघतायत त्याच्याकडे. आणि आता याल डाव्या साइडला, तर तिथे भगवान बुद्धाचा जन्म झाला आहे आणि जो कुळाचा जो गुरु, तर त्याला भगवान बुद्धांचं दर्शन किंवा त्याचा आशीर्वाद घेण्याकरता भगवान बुद्धाला त्याच्या हातात दिलं जात आहे. असा एक सीन आहे इथे. अतिशय सुंदर कार्विंग, जाऊन पर्सनली बघायला पाहिजे. अतिशय सुंदर. पुढे जाऊ आपण. हे तर मार्मिक म्हणजे अतिशय सुंदर. या रेलिंग मध्ये एक गेटवे आहे. म्हणजे तर यामध्ये म्हणजे घोड्यावरती तुम्ही झूम करून बघाल, घोड्यावरती जो बसलेला आहे तो सिद्धार्थ, राजपुत्र सिद्धार्थ.
गौतम नाही म्हणणार किंवा तर राजपुत्र सिद्धार्थ तो निघालाय घराच्या राजवाड्याच्या बाहेर पहिल्यांदा आणि काही वेळामध्ये तो पुढे जाऊन काही असे दृश्य बघेल की ज्यावरून त्याला विरक्ती प्राप्त व्हायला सुरुवात होईल आणि तो घराचा गृहत्याग करेन आणि घरातून बाहेर पडेल. म्हणजे महाभिनिष्क्रमणाच्या आधीची एक महत्वाची पायरी असं आपण म्हणू शकतो. बघाल तो बाहेर निघालाय, सारे जे काही सैन्य आहे ते त्याच्या सोबत निघतायत, वरून सगळे महत्वाच्या व्यक्ती त्या काळातल्या सगळ्या त्याच्या घराण्यातल्या तेही बघतायत. ते खाली त्याच्याकडे बघतायत, तो सगळ्यांच्या याच्यामध्ये बाहेर जातोय आणि काही वेळातच त्यांच्या आयुष्याला एक फार मोठी कलाटणी मिळणार आहे. अतिशय सुंदर प्रसंग आहे हा. पुढे जाऊ आपण. हे एक सुंदर रेलिंग वरच आहे पिलर. तर त्यामध्ये एक बघितलं तर मधल्या साईडला स्तूप आहे कोरलेला छान. परत सगळ्यात वरच्या बाजूला एक बोधी वृक्ष आहे, बाजूला हत्ती यांचे हत्ती कोरलेले. परत सामान्य लोक खालच्या साईडला कारागीर लोक आहेत, काम करतानाही दाखवलेले आहेत. अतिशय सुंदर शिल्प हे पण. आणि हे भगवान बुद्धांचे पदचिन्ह. हा जो फोटो आहे तो जर्मन आर्ट म्युझियम मधला आहे. पण अशा पद्धतीची पदचिन्ह सांची स्तूपावरती पण मिळतात. जेव्हा तुम्ही जाल सांची स्तूप बघायला त्यावेळेस बारकाईने बघाल तिथे, तर तिथं पदचिन्ह बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 1000 आरे आहेत या चक्रामध्ये, जे त्यांच्या भगवान बुद्धांच्या पावलावरती कोरल्या गेलेले. तर 1000 आऱ्यांचं हे चक्र आहे. 1000 आऱ्यांचं चक्र म्हणजे जी महान लोकांची, जे चक्रवर्ती राजे होऊ शकतात आणि बुद्ध म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांचा जन्म झाला होता त्यावेळेची भविष्यवाणी वर्तवली गेली होती. त्यावेळेस सांगितलं होतं एक तर हा चक्रवर्ती राजा होईल किंवा बुद्ध ग्रहत्याग करेन आणि पुढे चालून बुद्धत्वास प्राप्त होईल. तर त्यावेळेस त्यांच्या पावलांकडे बघून हे भविष्य वर्तवलं गेलं होतं. असे संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात. तर ते भगवान बुद्धांचे पदचिन्ह. हे पण अतिशय सुंदर असं शिल्प बघू आपण. द ग्रेट डिपार्चर. म्हणजे आधी आपण कुठला प्रसंग बघितला की भगवान बुद्ध राजपुत्र सिद्धार्थ घरातून निघाला आहे आणि काही वेळात त्यांचं पूर्ण लाईफ बदलणार आहे. थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण ते. आणि इथे त्यांनी त्या 4 दृश्यांचा परिणाम स्वतःवरती त्यांचा झाला आणि त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते घरातून बाहेर पडले. हा प्रसंग इथे दिसतो आपल्याला. महाभिनिष्क्रमण. इथे घोडा दाखवलेला आहे, स्वार नसलेला. म्हणजे हे एक प्रतीक आहे भगवान बुद्धांच्या महाभिनिष्क्रमणाचं. आता प्रतीकांच्या बाबतीत आपण थोड्या वेळात बोलू की हीनयान पंथामध्ये जे डिपिक्शन केलं जायचं, भगवान बुद्धांची मूर्ती तर त्या काळात बनायची नाही. मग ते ज्या पद्धतीने दाखवलं जायचं ते असं की स्वार नसलेला घोडा म्हणजे त्यांचा महाभिनिष्क्रमणाचं प्रतीक एक्सेट्रा. मी सांगेन थोड्या वेळात त्याच्याविषयी काही. पुढे जाऊ आपण. तर हे जातक कथा इथं कोरलेलं आहे, छडांचं जातक. राधिका मॅमचं लेक्चर ज्यांनी ऐकलं असेल त्यामध्ये छान आपल्याला आजीबाईंनी छान छान गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामधल्या जातक कथा छान आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर छडांत जातक, 6 दात असणारा हत्ती आणि त्याच्या 2 वाईफ्स चुल्लभद्रा आणि महाभद्रा. चुल्लभद्रा लहाणी तर ती जेलसी फील करत असते स्तवतीवरती आणि पुढच्या जन्मात मग तिला नवऱ्यावरती सूड उगायचा असतो. अशी जी कथा आहे तर ती कथा इथे डिपिक्ट केलेली आहे. अतिशय सुंदर आहे. टेमिंग ऑफ नालगिरी. तर जो हत्ती आहे, उन्मत्त हत्ती, तो जाऊन भगवान बुद्धांवरती अटॅक करेन आणि त्यांना हानी पोहोचवेल अशा हेतूने त्यांनी हत्तीला थोडंसं अंमली पदार्थाचं त्यांना सेवन करायला लावून त्यांच्यावरती अटॅक करण्याकरता तयार केलं गेलं होतं. पण तो हत्ती जेव्हा भगवान बुद्धांच्या समोर येतो त्यावेळेस नतमस्तक होतो. तो वाला सीन इथे डिपिक्ट केलेला. अतिशय सुंदर कार्विंग आहे नाही हे मांधाता जातका. हा ऍक्च्युली प्रसंग कधी घडलेला नाहीये. इंद्रासोबत त्याचं थ्रोन शेअर करतो राजा, अशा पद्धतीची गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही नेटवरती बघाल. मी पूर्ण आता नाही सांगू शकणार कारण सुरुवात माझ्याकडनंच थोडासा उशीर झालेला आहे आणि अजून तर या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. नावं मी इथे सांगितलेली आहेत, ती नावं बघून बिलकुल तुम्ही सर्च करा. अतिशय सोप्या पद्धतीने अवेलेबल होतील तुम्हाला गोष्टी या. हे अतिशय सुंदर कार्विंग आहे. चार्ल्स ऑफ जॉय.
म्हणजे भगवान बुद्धांचं भिक्षापात्र जेव्हा स्वर्ग लोकात पोहोचलं, त्यावेळेस लोकांनी आनंद व्यक्त केला. तो कसा केला असणार त्याची कल्पना करून हे चित्रण केलं गेलं इथे. तर 40 पेक्षा जास्त चेहरे तुम्हाला लक्षात येतील. तुम्ही झूम करून बघितला तुमच्या लक्षात येईल, की 40 पेक्षा जास्त चेहरे त्या भिक्षापात्राकडे बघताना तुम्हाला दिसतील इथे. अतिशय सुंदर, अतिशय बारकाईने केलेलं हे शिल्प आहे. अतिशय सुंदर. अमरावती कला ही सगळ्यात प्राचीन मानल्या जाते आणि सगळ्यात आद्य मानल्या जाते ते या कारणाकरताच. तर आता आपण तिन्ही कला बघितल्या, तर त्यातला थोडाफार डिफरन्स बघू आपण. तर गांधार कला, मथुरा कला आणि अमरावती कला. तर गांधार कला जी आहे ती भारतीय आणि ग्रीक मिश्रणाने तयार झालेली. मथुरा कला जी आहे ती स्वदेशी, कम्प्लिटली स्वदेशी शैली, देशी कलाकारांच्या शैली मिश्रणाने तयार झालेली कला म्हणजे मथुरा शैली. थोडाफार कुठेतरी हलकासा तुम्हाला इफेक्ट दिसू शकतो, की कुठेतरी गुडघ्यात बेंड दिसला किंवा आता कुणीतरी प्रश्न मला स्क्रीनवरती विचारलेला दिसला, की त्यांच्या गुडघ्याला पण थोडासा बाक आहे म्हणजे ते गांधार कला. नाही, थोडाफार असं होऊच शकत नाही ना, की कम्प्लिटली वेगळं आहे. कम्प्लिटली तुम्हाला तिथे 2 भागात विभाजन, एक घाव 2 तुकडे टाइप कुठंच मिसळायला नको दोन्ही भाग. अशा अशा पद्धतीचं नाही होऊ शकत ना. कुठेतरी तो प्रभाव असणार. त्यातल्या त्यात एकाच राजाने जर दोन्ही कलेला कुठेतरी काय म्हणतात त्याला उत्तेजन जर दिलं असेल, तर कुठेतरी हलकीशी सरमिसळ होणं स्वाभाविक आहे. त्याच्यासाठी आपण तेवढं माफ करू शकतो, कारण आपल्या योग्यतेच्या फार पलीकडे जाणारे हे कारागीर ज्यांनी हे सगळं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या या गोष्टींना चुका म्हणण्याची योग्यता आपली नाही. आणि जी तिसरी कला अमरावती कला ही पूर्णतः स्वदेशी. तर गांधार कला यामध्ये वापरलेले दगड म्हणजे ब्लू ग्रे सँडस्टोन. मी तुम्हाला फरक याकरता सांगते, कारण एवढा वेळ तुम्ही माझं प्रवचन ऐकलंय, त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी कितपत क्लिअर झालेल्या आहेत हे तुम्ही स्वतः चेक करू शकता. तर मथुरा कलेमध्ये रेड सँडस्टोन वापरला गेला. अमरावती कलेमध्ये मार्बल, संगमरवराचा वापर केला गेला. आणि जास्त चकित व्हायची काहीच गरज नाहीये. अमरावती कला ज्या भागात पसरली होती, नर्मदा नदी मधोमध 2 भाग करते आपल्या भारताचे. तर नर्मदेमध्ये संगमरवरी दगड फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तो तिथून नेऊन जर अमरावती कलेमध्ये वापरला तर नवल ते काय? म्हणून संगमरवराचा अमरावती कलेमध्ये जास्ती उपयोग. तर गांधार कला आणि मथुरेला कुशाणांचं संरक्षण मिळालं, पण अमरावती कलेला मात्र सातवाहनांचं संरक्षण मिळालं. गांधार कलेमध्ये कम्प्लिटली बौद्ध धर्माला समर्पित कला ती. मथुरा शैली मात्र बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांचा यावरती आपल्याला प्रभाव दिसतो. आणि अमरावती शैली ही बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली. तर गुप्तकालीन कलेच्या विकासामध्ये या आधीच्या कलांमध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. आता आला गुप्तकाळ ना, तर परिवर्तन थोडंफार होणारच, अपेक्षित आहे. दगडांचा उपयोगही वाढला, विटांचा आणि प्लास्टरचा उपयोगही वाढला सोबत. तर हा फरक तुम्हाला इथे अजून ठळकपणे लक्षात येईल. हे बघितलं असणार तुम्ही मथुरा रेड सँडस्टोन, इथे दगडांचा वेगळा वापर. त्यात बघू शकता की त्यांच्या केसांची ठेवण, इथे बघू शकता कुरळे केस आणि इथे जास्ती कुरळे केस नाहीयेत, जे मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलंच. त्यांच्या कपड्यांची ठेवण किंवा बघू शकता म्हणजे खूप त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, ग्रीक शैली, भारतीय शैली यात खूप ठळकपणे आपल्याला इथे फरक लक्षात येतो. इथे तुम्हाला हे मी नेटवरनं डाउनलोड केलेलं अतिशय सुंदर आहे. यामध्ये तुम्हाला बिलकुल ना सहजपणे लक्षात येईल. काय फरक आहे यामध्ये? बघू शकता या तिन्ही शैलींमधला फरक इथे लक्षात येतो आपल्याला. ओके, पुढे जाऊ आपण. इथे बघा फास्टिंग बुद्धा मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवला होता गांधार शैलीतला. ओके. तर इथे लक्षात येईल तुम्हाला ही मथुरा शैलीतली जी रेड सँडस्टोन मधली मूर्ती आहे ना, ही खरं तर ओरिसामध्ये उत्खननात प्राप्त झाली मूर्ती, पण आहे मथुरा शैली. तर मथुरा शैलीमध्ये घडवलेला फास्टिंग बुद्धा बघा आणि गांधार शैलीमध्ये घडवलेला फास्टिंग बुद्धा बघा. किती तफावत आहे आणि सौंदर्य दोन्हीमध्ये आहे हो. आपण कोण, की कुठली मूर्ती सुंदर आहे आणि कुठली नाही हे ठरवणार आहे. किती सुंदर कलाकुसर आहे दोन्ही मूर्तींवरती. हॅलो मध्ये बघा. अतिशय सुंदर. तर याआधी मथुरा आणि गांधार या कलेतला तुम्हाला फरक कळाला असेल अमरावती शैलीतला. तर मी परत थोडंसं ना गांधार कलेकडे वळते. थोडीफार माहिती गांधार कलेची आणि नंतर मग आपण संपवू. ठीक आहे? तर पेशावर म्युझियम, पाकिस्तान. तर इथे मोठ्या प्रमाणात गांधार कला शैलीमध्ये घडवलेल्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. सर ऑरेल स्टाइन
हार्कॅग्रीव्हज, डी.बी. स्पूनर, जॉन मार्शल अशा कितीतरी इतिहासकारांच्या निगराणीत झालेल्या उत्खननामध्ये अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला प्राप्त झाल्या. तर पेशावर व्हॅलीमध्ये जे चालणारं संशोधन आहे ना, तर त्याची माहिती आपल्याला आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये वार्षिक अहवाल स्वरूपात प्रसिद्ध होत असताना दिसते. तुम्ही हे नोट करा आणि ज्या कोणाला खरंच यामध्ये इंटरेस्ट आहे, तर बिलकुल तुम्ही यांचे सर्वे वाचू शकता. अतिशय संपूर्ण म्हणजे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. तर जॉन मार्शल, हेराल्ड इग्नॉल्ट यांनीही काही मूर्तिशिल्प आपल्या संशोधन कार्यामध्ये प्रकाशित केली. तर गांधार कला मूर्तीचा अभ्यास मात्र म्हणाव्यात का त्या स्वरूपामध्ये झालेला नाही. या कलेचं महत्व लक्षात घेऊन सप्टेंबर 2002 मध्ये संशोधन प्रकल्पाला एक सुरुवात झाली. कॅटलॉगिंग अँड अँटिक्विटी ऑफ पेशावर म्युझियम या प्रकल्पाच्या नावाखाली. हा जो संदर्भ आहे ना, तो मी स्कल्पचर्स इन पेशावर म्युझियम, लाईफ हिस्ट्री ऑफ बुद्धा बाय एहसान अली आणि मोहम्मद नईम काझी यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. यांचे मी रेफरन्सेस तुम्हाला शेवटच्या पानावरती बिलकुल देईनच. तर गांधार. गांधार म्हणजे गंध अधिक हार. हार म्हणजे भूभाग. लँड ऑफ फ्रॅग्रन्स. अतिशय सुंदर सुगंधित भूभाग. तर हा भूभाग हिरवळ, फुलशेती यासाठी प्रसिद्ध. हेच वर्णन स्वात प्रदेश, पाकिस्तानातला स्वात प्रदेश, कनिष्कपूर म्हणजे पेशावर आणि पुष्कलावती म्हणजे आजचा चारसादा या प्रदेशांना लागू पडतं. हिंदू कुश आणि हिमालय पर्वतरांगा ज्या जागी एकत्र येतात त्याच्या बरोबर दक्षिणेस हा गांधार प्रदेश पसरलेला आहे. तर भारत आणि पश्चिम आशिया यांच्या मधोमध वसलेला हा गांधार प्रदेश आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाश्चिमात्य जगासोबत सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासाठी हा प्रदेश अगदी मोक्याच्या ठिकाणी. या गांधार प्रदेशाचा इतिहास आपल्याला मध्य पाषाण काळापासून मांडता येतोच. 1962-63 मध्ये सांगवलेली, मारदान, पाकिस्तान या भागामध्ये जेव्हा उत्खनन झालं, तर या उत्खननामध्ये या जागेच्या इतिहासाच्या पुराणत्वाची फार जुनी साक्ष प्राप्त झाली. जमालगडी, खानापूर लेणी, जे मारदान आणि हरिपूर मध्ये येतात गांधार प्रदेशातले, तर तिथे अतिशय जुन्या कालखंडातले काही पुरावे उपलब्ध झाले. आता ते कुठल्या फॉर्म मध्ये उपलब्ध झाले याची माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकणार, कारण मी स्वतःच त्याचे संदर्भ शोधतीये. जसे मला कळतील तसे बघू आपण, ज्या पद्धतीने तुम्हाला शेअर करता येतील मी नक्की करेन. तर ही गांधार कला मुख्यत्वे बौद्ध धर्माला समर्पित होती आणि पेशावर, स्वात, तक्षशिला क्षेत्रामध्ये भरपूर स्तूपही बांधले गेले. तर गांधार कला ही बौद्ध निर्मितीशी भक्कमपणे जोडलेली आहेच. इतर कला निर्मिती ही झाली, पण मुख्य कलाकृती मात्र भगवान बुद्धांच्या मूर्ती निर्मितीचीच. गांधार कलेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रसार करणे हा हेतू या कलेच्या उगमामागे होता, हे आपण लक्षात ठेवावे. विविध प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या दगडापासून घडवलेल्या, प्लास्टर पासून, मातीपासून, धातूपासून घडवलेल्या मूर्ती, अगदी चित्रकला ही आपल्याला विविध स्तूपांवर, मोनास्ट्रीजवर पाहायला मिळते. इसवी सन 629 मध्ये गांधार प्रदेशात आलेला युआनशांग या प्रकारच्या अलंकृत स्तूपांची आपल्याला माहिती देतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्धांनी आपल्या मूर्ती निर्मितीची परवानगी कधीच दिली नव्हती. सुरुवातीच्या काळात महायान उदयाच्या आधी भगवान बुद्धांना मनुष्य रूपात दाखविण्यात आले नव्हते. तर त्यांना प्रतीकांच्या स्वरूपात दर्शवण्यात येईल. थोड्या वेळापूर्वी मी याचा संदर्भ तुम्हाला दिला होता, की जेव्हा कमळाचं चित्रण दिसतं त्यावेळेस कमळ म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म यांच्याशी संबंधित. जेव्हा रिक्त स्थान, बोधी वृक्षाखालचं रिक्त स्थान जेव्हा दर्शविलं जातं, त्याचा अर्थ ती ज्ञानप्राप्तीचं चिन्ह, ज्ञानप्राप्तीचं प्रतीक. आणि जेव्हा स्वार नसलेला घोडा याचाही रेफरन्स मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दिला होता. तर स्वार नसलेला घोडा जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा ते महाभी निष्क्रमणाचं प्रतीक. हरिण आणि चक्र हे जेव्हा आपल्याला दिसतात त्यावेळेस भगवान बुद्धांनी जे पहिलं प्रवचन दिलं होतं सारनाथ मध्ये, डिअर पार्क मध्ये, तर ते याचं प्रतीक हरिण आणि चक्र. स्तूप हे ऑब्व्हियसली महापरिनिर्वाणाचं प्रतीक. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये 84,000 स्तूप निर्माण केले गेले असं मानलं जातं. या काळातील स्तूपांवर सर्वप्रथम दगडी शिल्प खोदल्या गेली आणि भगवान बुद्धांच्या प्रतीकाच्या स्वरूपामध्ये भगवान बुद्धांना नेहमी प्रतीकांच्या स्वरूपातच दर्शविण्यात आलं. तर अशा प्रतिकात्मक स्वरूप दर्शनातून मानवी स्वरूपात भगवान बुद्धांना दर्शविण्याची पद्धत आपल्या गांधार प्रदेशातील महायान बौद्ध धर्मामध्ये इसवी सन पूर्व
पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात पाहायला वाचायला मिळते. तर भगवान बुद्धांची मूर्ती, प्रथम मूर्ती कुठे घडवली गेली यावरही बराचसा वाद होता आहे पण. तर पहिली मूर्ती मथुरेमध्ये घडवली गेली असे मानणारेही अमाप आणि या मान्यतेला विरोध करणारेही अमाप. विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती मूर्ती गांधारमध्ये घडवली गेली. आणि या वादाला उत्तर मिळालं ते 1956 मध्ये मिंगोरा, स्वात व्हॅलीमध्ये केल्या गेलेल्या उत्खननानंतर. हे उत्खनन इटालियन आर्किओलॉजी मिशन टू पार्क 1956 यांच्या मार्फत केलं गेलं. 1956 मध्ये झालेलं उत्खनन. तर बुतकारा स्तूप आहे पाकिस्तानमध्ये. तर सम्राट अशोकाच्या काळात तो बुतकारा स्तूप बांधला गेला. इथे झालेल्या उत्खननात भगवान बुद्धांच्या मूर्ती स्वरूपात उत्खननात भगवान बुद्धांच्या मूर्ती स्वरूपात अर्धपूर्ण काम झालेली 17 डोकी प्राप्त झाली. त्यांचा कालावधी इसवी सन पूर्व शतकाच्या उत्तरार्धात निश्चित केला गेला. तर सेथियन दुसरा किंवा गोंडो फर्नेस या दोघांपैकी कोणीतरी एकाने भगवान बुद्धाला मनुष्य रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असा एक अंदाज आहे. गांधार कलेला खरं तर उदंड आयुष्य लाभलं. कुशाण कालखंडात गांधार कला परमोच्च बिंदूवर होती. पहिल्या दुसऱ्या शतकात अगणित शिल्प मूर्तीची निर्मिती केली गेली. गांधार कलेच्या रासाला सुरुवात झाली ती मात्र अभ्यासकांचं मत आहे की हुन टोळ्यांच्या आक्रमणामुळे ही कला ढासळायला लागली. काही जण असाही अंदाज करतात की सासानियन लोकांचे आक्रमणही याला जबाबदार आहे. खरं तर पश्चिमेकडील तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये जी झाली ती आणि पुराणमतवादी जातीवादी घटकांचा उदय ही गांधार कलेच्या रासामागची महत्वाची कारणं आहेत असं मलाही वाटतं. इतर कला ज्या निव्वळ स्वदेशी होत्या त्या कला मात्र टिकल्या आणि नवीन रूपात समोर येत राहिल्या. तर हाच गांधार कलेचा मात्र ऱ्हास होत राहिला. तर हा संक्षिप्त इतिहास आहे आपल्या पुरातन मूर्तिकलांचा माझ्या नजरेतला. तुम्ही शांतपणे मला सहन केलं त्याबद्दल मी आभारी आहे तुमची. मी इथे थांबते. सर. हा हा मॅम, आहे आम्ही. हा. काही आणि प्रश्न असतील कोणाला काही तर प्रश्न असतील प्रश्न असतील तर विचारा. डॉक्टर मानसी पहाडे यांचा एक प्रश्न आहे. गांधार कला तयार होत असताना कारागीर भारतीय होते का? कारागीर हो, गांधार कला तयार होत असताना म्हणजे कनिष्कांचं तेवढं कंट्रीब्युशन राहिलं ना की बाहेरूनही त्यांनी भरपूर कारागीर बोलवले होते. रोम मधूनही बोलवले होते. त्यांनी ग्रीक अथेन्स मधनही भरपूर कारागीर बोलवले होते आणि भारतीय कारागिरांसोबत त्यांना सोबत काम करायला लावलं. त्यामुळे तर बऱ्याचशा गोष्टींची देवाणघेवाण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे गांधार कला जी मिश्रित कला आपण जी म्हणतो ना त्याचं हे पण एक महत्वाचं कारण आहे. कारण या कलाकारांची आपसात कलेची देवाणघेवाण झाली. बऱ्याचशा गोष्टी मिसळल्या गेल्या आणि त्यातून कलेची निर्मिती झाली. ओके. दुसरा एक प्रश्न असा आहे प्रिया मॅडमचा. स्त्री बुद्ध म्हणजे काय? या कोण होत्या किंवा त्यांचं महत्व काय? अरे बापरे. स्त्री बुद्ध म्हटलं की नजरेसमोर वज्रयान येतो खरं तर. मला म्हणजे माझं जास्त यावरती वाचन नाहीये पण तरीही हीनयानामध्ये ना म्हणजे स्त्री बुद्धा मल्लिका सुत्त, सोमा सुत्त किंवा धनंजनी सुत्त या तिन्ही सुत्तांमध्ये ना ज्या स्त्री भिकुणी होत्या यांचा उल्लेख येतो. म्हणजे मल्लिका सुत्त म्हणजे राजा प्रसेनजिताची वाईफ आणि तिने जेव्हा एका मुलीला जन्म दिला होता त्यावेळेस राजाला वाईट वाटलं होतं. तर त्यावेळेस हे सुत्त तयार झालं मल्लिका सुत्त. आणि भगवान बुद्धांची वाणी आपल्याला यामध्ये वाचायला मिळते की त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की काही स्त्रिया इतक्या गुणी असतात की त्या पुरुषांच्या पेक्षाही योग्य असतात. हा एक रेफरन्स माझ्या वाचनात आला होता कुठे. आणि परत सोमा सुत्तामध्ये म्हणजे ऍक्च्युली मला माहिती नाही त्यांच्या उत्तराला हे समर्पक आहे की नाही म्हणजे प्रश्नाला. तर सोमा सुत्तामध्ये पण जी सोमा भिकुणी जेव्हा तप करायला बसली होती त्यावेळेस मार आणि तिच्यामध्ये झालेला संवाद आपल्याला वाचायला मिळतो बऱ्याच ठिकाणी. कारण मार म्हणतो तिला की तुला तर तुझी तर संसारामध्ये गरज आहे. तू इथे काय करते? हे तर तुझ्याने होणार आणि तू मागे फिर. अशा पद्धतीचा एक रेफरन्स मिळतो सोम सुत्तामध्ये. आणि धनंजनी सुत्त म्हणजे धनंजनी एक बुद्ध धर्म फॉलोअर होती आणि ब्राह्मण स्त्री होती. तर तिचा पती भरद्वाज
याला ती भाग पाडते की भगवान बुद्धाला तू एकदा भेट. तो भेटतो आणि तोही अर्हत झाला, अशी अशी एक स्टोरी आपल्याला धनंजयनी सूक्तामध्ये मिळते. आणि बाकी स्त्री बुद्धा म्हटलं जर तसं वज्रयानामध्ये आपण जेव्हा बोलू शकतो ना, तर त्यामध्ये खरं तर म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे. मी या बाबतीत इतर कोणाला नाही सांगत आहे. माझं हे प्रामाणिक मत आहे, की वज्रयान किंवा त्यामध्ये ना स्त्री बुद्ध यांना मला नाही दिसलं. म्हणजे आता पहा जी तारा आहे, ती बोधिसत्व अवलोकितेश्वराची शक्ती मानल्या जाते. आणि जी म्हणजे त्या तारेमध्ये पण व्हाईट तारा आणि ग्रीन तारा असं काहीतरी डिफरन्शिएशन आहे. तर ती जी ग्रीन तारा जी आहे ती ओरिजिनल तारा मानल्या जाते आणि ती अमोघ सिद्धी बोधिसत्वाची शक्ती मानल्या जाते. म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नाही दिसत मला तिकडे ह्याच्यामध्ये वज्रयानमध्ये स्त्री बुद्धासाठी. आणि ओके. बाकी हिमयानामध्ये तर म्हणजे रिसेंट ह्याच्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे मिळतं, म्हणजे बरेचसे असे उल्लेख मिळतात आपल्याला, की महाप्रजापती गौतमी यांना तर भगवान बुद्धांनी स्वतःच दीक्षा दिली होती. परत जे म्हणजे स्त्रियांचा उल्लेख म्हटलं तर अजून एक महत्वाचा उल्लेख इथे करता येतो, की बोधी धर्मण जे चायनामध्ये गेले होते, ज्यांनी बेसिक मार्शल आर्ट भारताकडनं चायनाकडे नेली असं आपण मानतो. तर ते बोधी धर्मांची जी टीचर होती ती प्रज्ञाधरा, हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. परत जपान मधली जी फर्स्ट झेन मास्टर, फिमेल झेन मास्टर, म्हणजे असे बरेचसे स्त्री मी देऊ शकते. या पलीकडे मी नाही सांगू शकणार काही. आय होप त्यांच्यासाठी सफिशियंट असेल. अजून एक प्रश्न आहे डॉक्टर गीते मॅडमचा. हां, हां. ब्रह्मा आणि इंद्र हां, हे हां. बौद्ध मूर्तिकलेमध्ये दिसतात. हं. म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये यांचे काही संदर्भ आहेत का? किंवा त्यांचा मूर्तीमध्ये समावेश का केला गेला असावा? हां, यांचे संदर्भ जे आहेत ना, ते संदर्भ आपल्याला महायान आणि वज्रयान पण नाही, महायान साहित्यामध्ये पाहायला मिळतात. हीन यान जो मूळ बौद्ध धर्म होता त्यामध्ये हे संदर्भ आपल्याला नाही मिळत. नाही मिळत म्हणण्यापेक्षा मिळतात, पण इतक्या प्रॉमिनंटली नाही मिळत. म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस स्वर्गातून पुष्पवृष्टी होत होती वगैरे, यापुरते मर्यादित संदर्भ मिळतात. हीनयान ग्रंथांमध्ये पण मिळतात. पण जे स्पेसिफिक संदर्भ म्हणजे भगवान बुद्धांना बिलकुल देवतेच्या याच्यामध्येच डिपिक्ट त्यांचं चित्रण जे झालं किंवा त्यांना देवतेचा एक फॉर्म मिळाला तो महायान मध्ये. आणि अच्छा. तर महायान त्या काळामध्ये मग बाकीचे हे देव जर बुद्धांच्या संगतीला आले तर त्यात अनपेक्षित काहीच नाही सर. म्हणजे त्यांचं ओके. इतर एक शेवटचा प्रश्न हां, आहे. हां. मयुरेश खडके हां. यांचा. गांधार हेलिनिस्टिक फीचर्सचा वापर झाला गांधार हां, कलेमध्ये. हां. तर या संदर्भामध्ये आपण काही माहिती द्यावी. हेलिनिस्टिक मी आय थिंक एक्सप्लेन केलं होतं. हं, हेलिनिस्टिक मीन्स हेलिनायझेशन म्हणजे द स्प्रेड ऑफ ग्रीक कल्चर. म्हणजे अलेक्झांडरनी जेव्हा आपल्यावरती आक्रमण केलं आणि त्यावेळेस अलेक्झांडर असा नाही की उडत आला. तो मधले काही जे प्रदेश होते ना ते क्रॉस करतच आला. म्हणजे बाकीच्या आसपासचे त्याच्या वाटेवरती जे त्याला प्रदेश लागले, त्यांच्यातल्या संस्कृतीतले जे वैशिष्ट्य होतं ते घेतच समोर आला. त्यामुळं म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या काळात ती सुरुवात झाली हेलेनिस्टिक आर्टची. पण जी हेलेनिस्टिक आर्ट प्रॉपर एक आयडेंटिफिकेशन जे मिळालं या कलेला, ती मिळालं ते इंडो ग्रीक जे प्रॉपर जेव्हा नंतर भारतात आले. आय थिंक सिकंदर आला त्याच्यानंतर ऑलमोस्ट 150 ते 200 वर्षानंतर. तर त्यावेळेस तेव्हा जे आले, त्यावेळेस त्यांना पर्शियन, इजिप्शियन कल्चर पण होतं. त्यातलेही काय व्हॅल्यूज हेलेनिस्टिक आर्टमध्ये म्हणजे इन्व्हॉल्व केल्या गेल्या, मिक्स झाले त्याच्यामध्ये. आणि ती कला नंतर भारतामध्ये आली आणि नंतर ग्रीक कल्चर मिक्स झालं बऱ्याचशा बाकीच्या कल्चर्समध्ये. आणि त्यातून मग बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचा उदय झाला. म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली म्हणून आपण फक्त आर्ट फॉर्म मध्येच बघतोय असं गरजेचं नाहीये. बाकीच्याही गोष्टींची, संस्कृतींची देवाणघेवाण झाली, राहणीमानात फरक पडला. लिटरली महायान बौद्ध धर्मावरती इतका मोठा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. मग तशी सरमिसळ झाली आणि हेलिनिस्टिक आर्ट आपल्या भारतीय संस्कृतीसोबत बऱ्याचशा पद्धतीने हात मिसळून पुढे आली आणि त्याचं उदाहरण म्हणजे गांधार कला.
ओके. एक शेवटचा प्रश्न आहे, आपण तेवढा घेऊया आणि मग हा. आपण समारोपाकडे जाऊया. हो हो डॉक्टर चालेल. प्रकाश वाघमारे हा, हा. यांनी एक प्रश्न विचारलाय. सम्राट अशोकाने 84,000 स्तूप न बांधता 84,000 शिलालेख निर्माण केले व त्यावर बुद्धाच्या आज्ञा कोरल्या. हे खरं आहे का? आता तसा आपल्या इतिहास येत नसला. ऍक्च्युली सर मला काय वाटतं ना, की युआन श्वांगचा जो ग्रंथ आहे सियुकी, युआन हा, श्वांगनी जो ग्रंथ लिहिला ना, सियुकी नाव त्याचं, तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी हा संदर्भ दिलेला आहे की 84,000 स्तूप बांधले अशोकाने म्हणून. बरोबर. पण काय ना, की खरं सांगायचं तर तो बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली होता युआन श्वांग. अतिशय म्हणजे पूर्ण त्याच्यावरती पूर्ण प्रभाव ज्या पद्धतीने बौद्ध धर्माचा होता, त्या पूर्ण लिखाणातून आपल्याला वाचायला मिळतं. तर त्यांनी तो रेफरन्स दिलाय आणि त्या काळातल्या इतिहासासाठी तो साक्षीदार होता म्हणून आपल्याला त्याचं ते मत आहे ते कन्सिडर करावं लागलं आणि आजही ते केलं जातं. आणि बाकी शिलालेखांच्या बाबतीत म्हटलं तर असा प्रॉमिनंट असा कुठे ना एक ठोस असा पुरावा अवेलेबल नाहीये की शिलालेख कोरले 84,000 वगैरे असं नाहीये. हा, हेही मी मान्य करते की 84,000 स्तूप तयार केले, पण 84,000 स्तूप आपल्याला नाही मिळत. कदाचित ते त्यांनी थोडंसं अतिशयोक्ती करून आपल्याला सांगितलं असणार. पण मोठ्या प्रमाणात स्तूप तयार झाले होते. एक्झॅक्टली किती त्याचा आकडा काही दिवसात फ्युचरमध्ये आपल्याला कळेल. पण शिलालेखांच्या बाबतीत मात्र मला विचाराल तर मला असं वाटते की शिलालेखांचा असा प्रॉपर असा कुठे ठोस पुरावा नाहीये की 84,000 शिलालेख वगैरे आपल्याला मिळाले. बाकी सम्राट अशोकाचे जेवढे शिलालेख आपल्याला मिळाले त्यांचे संदर्भ तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्राप्त होतात. बाकी मी ओके. एवढं सांगू शकते त्यांच्यासाठी उत्तरासाठी आय होप हा, नक्कीच. कारण आपण यथायोग्य प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत धन्यवाद सर. आणि या आभासी विचारपीठावरून आपण बोलत असताना दिल्ली येथून आपण आमच्याशी संवाद साधलाय. खरं तर ऑफलाईनमध्ये कदाचित हे शक्य नव्हतं किंवा इतके ऑडियन्स जमा करणंही शक्य नव्हतं. आज घडीला जवळपास 450 ते 500 ऑडियन्स आपल्याला ऑनलाईन ऐकत आहेत आणि कदाचित अनिवासी महाराष्ट्रीयन असल्यामुळे आणि आपण इतके शुद्ध मराठी शब्द वापरले, कारण महाराष्ट्रीयन सगळे ऐकतायत ना आपल्याला. हा हा हा. तक्षणमूर्ती, मधुशिष्ट मूर्ती, अक्षरशः हे आम्हा लोकांनाही हे मराठी शब्द माहीत नव्हते. म्हणजे मराठी इतके मस्त आपण शब्द वापरले. असो, ज्या सहज ओघवत्या वाणीमध्ये आपण आजचं आपलं मंतव्य ठेवलं, त्याच्यामध्ये बुद्ध मूर्तिकलेतल्या मुद्रा आणि यक्षांचे प्रकार हे खरोखरच वाखाणण्याजोगे होते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हीनयान ते महायान हा कलापास याच्यातला एक एक पैलू आपण फार अलगद उलगडला. कारण हा इतका सोपा प्रवास नाही आहे. हम्म, आणि हम्म, हेही तितकंच खरं आहे, की एखादा कला प्रवाह थांबत नाही, अचानक एखादा सुरू होत नाही. म्हणजे हम्म. आम्ही इतिहासकार प्राचीन भारताचा कालखंड कुठपर्यंत मानतो, तर काही जण इसवी सन 900 पर्यंत, काही 1000 पर्यंत. तर खजुराहोची मंदिरं 1300 पर्यंत तयार होत गेली. हो. मग त्याला उत्तर-पूर्व मध्ययुग असं म्हटलं जातं. म्हणजे एकदम बंद होत नाही कुठलीही कला. ती हळू कन्व्हर्ट होत जाते. बरोबर आहे. हा सगळा भाग म्हणजे गांधार, मथुरा, कुशाण, गुप्तकाळ इतकं सहज आपण घेतलं, की हा व्हिडिओ वारंवार पुन्हा पाहावासा वाटावा. आणि मी स्वतः आपल्यामध्ये एक भविष्यातील मोठे कला समीक्षक पाहतो आहे आणि आय होप नक्कीच ती माझी इच्छा पूर्ण होईल. फार मोठी उपाधी भारताच्या आहे सर ही. कलाकारांनी आमच्यावर खूप उपकार केलेत. आम्ही काहीच उपकार करीत नाही त्यांच्यावर किंवा आम्ही त्यांचं ऋणही फेडू शकत नाही आहे. आणि ह्या सगळ्या कलेकडे कला म्हणून पाहता यावं, या अनुषंगानं आपली मांडणी खरोखरच खूप चांगली होती. आपलं वय पाहता आणि जो अभ्यास आपण मांडलाय, खरं तर हे अकॅडमिक लेव्हलचा कार्यक्रम असल्यामुळं हे असं म्हणावं का नाही हाही मला प्रश्न पडलाय. पण आपल्या वयाचा आणि अभ्यासाचा विचार करता मी मागे एका व्याख्यानामध्ये कल्याणकर सरांकडून हे ऐकलं होतं, की पुस्तक जेव्हा मस्तक होतं, तेव्हा मस्तक कुणाचं हस्तक होत नाही आणि जेव्हा मस्तक कुणाचं हस्तक होत नाही, तेव्हा जग आपोआपच नतमस्तक होतं. याची मात्र प्रचिती आम्हाला आज जाणवली. धन्यवाद सर. अगदी वेळात वेळ काढून आपण आम्हाला वेळ दिला, आमच्या विनंतीला आपण मान दिला. अ, अक्षरशः पहिल्याच फोनला आपण मला होकार दिला, त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांकडून मी आपले आभार व्यक्त करतो
आणि ओळख मूर्तीशास्त्राची या व्याख्यानमालेतील हे 13वं पुष्प आज इथे संपलं असं मी घोषित करतो. आपण सर्वजण आलात, आपणही आलात आणि आमच्या या कार्यक्रमाला सातत्यानं कौतुक याची थाप देत आहात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यापुढेही असंच आपलं सहकार्य असावं, लाभावं अशी आशा व्यक्त करतो आणि मी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.